नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब एक वेगळं वळणमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपल्याला असं जर का कोणी सांगितलं की तुला मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे, आपलं मन अजूनही आजही कचरतं, हो की नाही? मला वेड लागले की काय, अशी शंका मनाला आजही चाटून झाल्याशिवाय राहत नाही. पण मनाची अस्वस्थता म्हणजे फक्त वेड लागणं नव्हे, तर त्याच्या आणखीन काही वेगवेगळ्या अवस्था असतात. त्या काय आणि त्याला कसं सामोरं जायचं याबद्दल बोलण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत सुप्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब एक वेगळं वळण. येस, छान. पहिली गोष्ट म्हणजे मला तुमचं टायटल फार आवडलं, शीर्षक फार आवडलं, दिल के करीब. म्हणजे मला असं वाटलं की इथे माझ्यासारख्या मनोविकार तज्ज्ञाला दिल की बातें कह सकता हूं असं मला वाटलं. म्हणजे अशा अर्थाने की मला कधी बोलायला मिळणार माझ्याविषयी. मी खूप ऐकत असतो लोकांची गाराणी. तुम्ही आत्ता म्हणालात तसं की मनाची अवस्था कशी आहे, अस्वस्थता काय आहे, वेळ तर नाही ना लागलं वगैरे, असे सगळ्या प्रश्नाची उत्तरं देत असतो मी. पण मला आज मनापासून बोलायचं आहे, कारण तुमचं टायटल दिल के करीब आहे. खरं म्हणजे दिल के करीब ना अगदी मोकळेपणाने सांगतो. हे जरा थोडं अचूक नाव नाहीये. बरं, मी सांगतो काय ते. म्हणजे अजून आपण जुन्या जमान्यात आहोत. म्हणजे आपल्याला अजूनही असं वाटतं की ज्या मनाविषयी आपण बोलत असतो ते मन हृदयात असतं. आपणही म्हणतो की तू माझ्या हृदयात सामावलेला आहेस किंवा आहे का असेल ते. किंवा आपण असं म्हणतो की अगदी मनापासून सांगतो. आणि असं सांगत असताना आपण म्हणतो मनापासून सांगतोय, अंतःकरणापासून सांगतोय असं आपण म्हणतो. म्हणजे आपला हात अगदी नकळत आपल्या हृदयाकडे जातो. परंतु हृदय हे काय मनाचं केंद्र नाही. हृदय हा पंप आहे. खरं काम हेड ऑफिस, त्याचा इमोशनशी काही संबंध नाही. म्हणजे डायरेक्ट आहे, पण ते म्हणजे इमोशन नाही. आता सांगेन मी. पण ते इकडनं येतं. म्हणजे आम्ही म्हणतो मनाचं हेड ऑफिस हेडमध्येच आहे, आणखी कुठे नाही. बाकीची ब्रँच ऑफिस आहेत पोटामध्ये, हार्टमध्ये, पण कॉर्पोरेट ऑफिस वरती आहे. म्हणजे खरं म्हणजे आपण याचं नाव दिमाग के करीब असं म्हणायला पाहिजे. दिमाग के करीब, भेजे के करीब, अगदी वाईट शब्द. पण सुलेखा ताई, हा जो शब्दाची मला सुलेखा म्हणाला, ओके सुलेखा, या शब्दाची जी गडबड झालेली आहे ना, ती अजून कवी लोकांना कळलेली नाही. मराठी, हिंदी कोणालाच कळली नाही. त्यामुळे ते अजूनही हिंदी सिनेमाच्या टायटलमध्ये दिल असतंच. आणि कसं आहे की दिल म्हटलं की रोमॅन्टिक वाटतं, दिमाग म्हटलं की रोमॅन्टिक नाही वाटत. भेजा म्हटलं तर अजिबातच नाही वाटत. मी म्हणतो भेजा करता एकच गाणं हिंदी सिनेमात आहे, गोली मार भेजे में, बाकी काही नाहीये. पण दिल के करीब म्हणायला हरकत नाही, कारण आता म्हणाल्या त्याप्रमाणे दिल म्हणजे एक आपल्या भावनांचं स्थान आहे. ते उगमस्थान आहे असं आपण म्हणतो. पण ते उगमस्थान नाही, त्याची पहिली जी ठिणगी पडते भावनांची ती आपल्या हृदयात पडत असते. म्हणजे दिल की धडकन बढ़ जाती है असं. तर म्हणजे भीतीमुळे पण गाळण उडते तेव्हा हृदयाचे ठोके वाढतात. खूप चिंता वाटते तेव्हा पण हृदयाची धडधड धडधड वाटायला लागते, पॅल्पिटेशन आपण म्हणतो. किंवा अगदी तरुण वयात असताना आहा ती मला ती दिसताचा सुंदर बाला, कलेजा खलास झाला, तो दिल खलास झाला, त्यावेळेला पण हृदयाचे ठोके वाढत असतात. म्हणजे हृदयाचा भावनांची खूप करीबचा संबंध आहे असं आपण म्हणू शकतो. आणि मग अर्थातच पुढे पुष्कळ संशोधन झालं, लोकांनी खूप शोधाशोध केली. म्हणजे खूप ब्रिलियंट आणि ॲडव्हेंचरस लोक होते की ज्यांनी प्रेतांचं पोस्टमार्टम करून डोक्यात काय असते ते शोधून काढलं आणि चोरून केलं रात्रीच्या वेळेला. कारण असं जर नुकत्याच पुरलेल्या प्रेतांचं जर कोणी चिरफाड केली तर कसं चालेल. त्यामुळे त्यांनी खूप असं सहन करून आपल्याला ही मोठी संशोधन सांगितलेलं आहे की हेड ऑफिस इकडे आहे. आणि आता तर नव्या संशोधनाने ह्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे मांडलेल्या आहेत की मेंदूचे किती भाग असतात काय. आपल्याला शाळेत असताना फक्त मोठा मेंदू लहान मेंदू शिकवायचे, पण ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्याच्यामध्ये अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत. आणि ते असं एक
काय म्हणूया आपण, असा एक कॉम्प्युटर आहे, असा एक संगणक आहे की तसा संगणक बनणं शक्य नाही. बरोबर. ती AI आणा नाही तर BI आणा, काही होणार नाही. माणसाचं मन आणि मेंदू आणि त्यातला कॉन्शियसनेस, म्हणजे मेंदू कंज्युअर करतो आम्ही, की मेंदू तयार करतो की मी आहे, मी आहे. म्हणजे मीची जाणीव होणं हे हृदयाला शक्य नाही. मीची जाणीव फक्त मेंदूच्या कॉम्प्लेक्स रचनेला आहे. म्हणजे मी आहे हे समजणं आणि मी कोण आहे हा प्रश्न विचारणं आणि मला काय व्हायचं आहे, व्हॉट आम आय अँड व्हॉट आय वॉन्ट टू बिकम, हे जे प्रश्न आहेत ना ते मानवी मेंदूला पडले. आणि मेंदूला पडले म्हणजे असे प्रश्न आले आणि त्यांनी पहिले धक्का बसला तो अर्थातच हृदयाला, की काय होतंय, जाणीव होते काहीतरी होतंय, ते स्टरिंग आहे. त्यामुळे असं वाटतं की दिल के करीब शब्दातला फक्त रोमॅन्टिसिझम आहे असं नाही, त्यातली थोडी रियालिटी पण आहे. आणि आता तर असं म्हणतात की ज्ञानेश्वरांनी जे म्हटलं की या हृदयीचे त्या हृदयी, ते सायंटिफिकली पण खरं आहे. म्हणजे असं म्हणतात की आम्ही आता अगदी फार भांडणारं कपल असेल तर ते शक्य होत नाही, पण साधारण जर जुळवून घेणारे लोक असतील तर त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही एकमेकांच्या हातावर हात ठेवून असं एकत्र ब्रीदिंग करा दोघांनी. म्हणजे असे हात ठेवायचे बघा, असे हात ठेवायचे, असा हा उलटा असा, आणि एकदम ब्रीदिंग करायचं दोघांनी मिळून. आणि मग हळूहळू आपल्याला कळतं की आपल्या हृदयाचे ठोके, नाडी आपल्या बोटातनं पण दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचू शकते. आणि मग ते श्वासच बरोबर घेतात असं नाही, हमदमच असतात असं नाही, तर त्यांचं हृदय पण एकाच वेळेला त्याच वेळेला ते धडकायला लागतं. हे सगळ्या कपल्सनी करावं असं तुमचं म्हणणं आहे का? म्हणजे जर त्यांनी भांडण नाही करणं असं केलं तर ठीक आहे, पण असं केलं तर खरोखरच एक जवळीक निर्माण होते. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ज्याला आपण म्हणतो की कंपॅशनेट कम्युनिकेशन. म्हणजे तू जशी आहेस तसं मी तुला स्वीकारतो, तू जसा आहेस तसं मी तुला स्वीकारतो, कंडिशनल नाही. तू असं केलंस ना तरच, तसं केलंस ना तरच, असं नाही. दिस इज व्हॉट यू आर अँड दिस हाऊ आय ॲक्सेप्ट यू. आणि हे जे ॲक्सेप्टन्स आहे ना तो आपल्या शरीरातनं व्यक्त होतो आणि ते आपल्या हृदयातनं व्यक्त होत असतो. म्हणून ते ठोके बरोबर पडत असतात. आणि खूप सुंदर अनुभव त्याने येऊ शकतो की अरे आपण केवळ पार्टनर, लाईफ पार्टनर नाही, तर आपण एकाच वेळेला एखाद्या गोष्टीचा सहज अनुभव घेऊ शकतो. आणि खरोखरच त्यांचं दिल के करीब आ जाते है. तर इतकी छोट्याशा गोष्टी असतात आणि ह्या सगळ्या मानसोपचार तज्ज्ञ, मनोविकार तज्ज्ञ म्हणून आपल्याला समजाव्या लागतात. आणि लोकांना पण त्याची पुरेशी माहितीही नसते. आणि आता तुम्ही मगाशी म्हटलं ना, मला तेच विचारायचं होतं आधी की काउन्सिलर म्हणजे काय, मनोविकार तज्ज्ञ म्हणजे काय आणि मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे काय, या सगळ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत आणि वेगळी फील्ड्स आहेत काही. सायकॅट्री हा मेडिकल सायन्सचा एक भाग आहे. जसे फिजिशियन असतात, कार्डिओलॉजिस्ट असतात, हार्ट म्हणजे न्यूरोफिजिशियन्स असतात, तसे सायकॅट्रिस्ट असतात. म्हणजे मी सुद्धा MBBS केलेलं आहे, MD आहे, डिप्लोमा इन सायकोलॉजिकल मेडिसिन केलेलं आहे. म्हणजे आम्ही सायकॅट्रिस्ट, आम्ही डॉक्टर, मुळात आमचं सगळं ट्रेनिंग डॉक्टर आणि डायग्नॉस्टिक असतं. म्हणजे जर एखादा माणूस तक्रार घेऊन आला, त्रास होतोय म्हणून, तर त्या तक्रारीचं स्वरूप काय आहे, तो कोणत्या प्रकारचा आजार आहे, त्या आजाराचं स्वरूप सौम्य आहे, मध्यम आहे, तीव्र आहे, त्याला वास्तवाची जाणीव आहे की नाही, खूप महत्त्वाचा प्रश्न. वास्तवाची जाणीव आहे की नाही, तो रियालिटीच्या टचमध्ये आहे की नाही, पाय त्याचे जमिनीवर आहेत की नाही, का उडलाय डोक्या, म्हणजे कुठेतरी भटकतंय त्याचं मन, हा डायग्नोसिस करणं हे सायकॅट्रिस्टचं काम असतं. कारण काही वेळेला असं होतं की जर मेंदूमध्ये काही जर बिघाड झाला असेल, म्हणजे कधी एखादा ट्यूमर असेल, ॲन्युरिझम असेल किंवा इस्किमिया असेल किंवा असे काही असू शकतील की ज्याने अगदी सायकोलॉजिकल सिम्पटम्स आहेत असं वाटतं, परंतु त्या ऑर्गॅनिक म्हणजे मेंदूमधल्या त्रासामुळे होत असतात, त्या मानसिक त्रासामुळे होत आहेत, याचा पहिला डायग्नोसिस करावा लागतो. म्हणजे याला मी म्हणतो ऑर्गॅनिक आणि फंक्शनल. ऑर्गॅनिक म्हणजे खरोखरच त्या ऑर्गनमध्ये, ब्रेनमध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे, त्याचा तपास करायला पाहिजे आणि त्याची थोडीशी म्हणजे त्याची माहिती असते. कारण सायकॅट्रिस्टला
न्यूरोलॉजी पण आम्हाला शिकावीच लागते, डायग्नोसिस करण्याकरता, ट्रीटमेंट करण्याकरता, सपोर्ट करण्याकरता. सो हा सायकॅट्रिस्ट असतो. सायकॉलॉजिस्ट कोण असतात, तर ज्यांनी BA ला म्हणजे ऑनर्स करून सायकॉलॉजी घेतलेली असते आणि नंतर पुढे ते MA करतात कमीत कमी, ज्याच्यामध्ये पुष्कळ ब्रँचेस आहेत. पण ज्या मेडिकल सायन्सशी कनेक्टेड असतात त्याला क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणतात. म्हणजे ते MA सायकॉलॉजी असतात, त्यांची बॅकग्राऊंड डॉक्टरची नसते, पण ते टेस्ट करायला, पेशंटशी बोलायला, क्लॅरिफाय करायला, विशेषतः ज्या अतिशय महत्त्वाच्या टेस्ट असतात, IQ टेस्ट आहे, पर्सनॅलिटी टेस्ट आहे, काही इंटरप्रिटेटिव्ह टेस्ट असतात की तुम्हाला एखादा काय म्हणू आपण, एखादा डायग्रॅम किंवा एखादं डिझाईन दाखवलं जातं आणि तुम्हाला सांगतं ह्याच्यात काय दिसतंय रे तुला, मग तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी सांगता. मला काय म्हणतात ढग दिसत आहेत, मला काय म्हणतात माणसं दिसत आहेत, काय म्हणतात 2 अस्वलांची मारामारी चालली आहे, असं काय काय जे दिसत असतं त्यावरने ते शोधून काढतात की ह्याच्या अंतर्मनात काय कॉम्प्लेक्सेस आहे. पण हे औषध नाही, दे आर नॉट. ते त्यांचं डायग्नोसिसला मदत करणं हे त्यांचं काम आहे. आता सायकोथेरपिस्ट किंवा काउन्सिलर म्हणजे काय? सायकोथेरपिस्ट म्हणजे जे डायग्नोसिस झाला, क्लिनिकल सायकॉलॉजिस्टनी क्लिअर केलं, त्याच्यानंतर सायकोथेरपिस्ट असतात की जे म्हणतात आम्ही याच्याशी बोलतो, टॉक थेरपी ज्याला म्हणतात, मी या व्यक्तीशी बोलतो, त्याला समजून घेतो, त्याने क्लॅरिफाय करतो, त्याच्या विचारामध्ये जर काही चुकीचे विचार असतील तर ते दुरुस्त करतो आणि मग त्यानुसार त्याला गायडन्स करत असतो, म्हणजे सांगत ती थेरपी असते. काउन्सिलिंग हे इतकं डेप्थमध्ये नसतं. काउन्सिलिंग बहुतेक व्होकेशनल गायडन्स असतो की तुला काय आवडतंय, तुझी टेस्टमध्ये काय दिसतंय, तू काय करू इच्छितोस, याला आपण व्होकेशनल गायडन्स म्हणतो. चाइल्ड गायडन्स म्हणतो की मुलं जर नीट अभ्यास करत नसतील तर त्याचा डायग्नोसिस म्हणजे ते का बरं होतंय असं ते समजून घ्यायचं आणि मुलांशी प्ले थेरपीच्या मदतीने त्यांच्याशी बोलणं आणि त्यांना पुढे नेणं. सो हे लेयर्स आहेत आणि सर्वसाधारणपणे आम्ही म्हणजे सायकॅट्रिस्ट हा जरी त्या टीमचा मुख्य असला तरी सुद्धा या सगळ्यांची मदत असते आणि इट्स अ टीम वर्क विच वर्क्स. त्यामुळे मला अनेकदा लोक म्हणतात मानसोपचार तज्ज्ञ, पण मी खरं म्हणजे मनोविकार तज्ज्ञ आहे, पण मी मानसोपचारामध्ये पण तितकाच इंटरेस्ट घेतो. म्हणजे असं आहे की काही डॉक्टर्सना फक्त डायग्नॉस्टिक आणि प्रिस्क्रिप्शनमध्ये काम करत असतात, मी दोन्ही कामं करत असतो कारण मला त्या कामात जास्त इंटरेस्ट वाटतो. बरोबरच्या पेशंटशी संवाद करून त्याला समजून त्यातला माणूस कोण आहे, पेशंट असतो, त्याला डायग्नोसिस असतो, पण एक माणूस असतो, त्याची स्वतःचा एक विचार असतो, त्याची स्वतःची एक वृत्ती असते, ती कशी आहे ती समजून घेणं. कारण रोग माणसानं होतो ना, तो माणूस महत्वाचा आहे हे मला खूप आतून जाणवत होतं आणि त्यामुळे मला असं वाटलं की हे करणं खूप महत्वाचं आहे. हे जे त्याच्याशी संवाद करणं, समजून घेणं. पण हे तुम्हाला लहानपणापासून जाणवत होतं की मला ह्या करिअर कडे म्हणजे थोडंसं अट्रॅक्ट मी होतोय? मी असं नाऊ दॅट आय लुक बॅक, मला असं वाटतं की मी शाळा कॉलेजात असताना मला असं वाटायचं की या व्यक्तीला समजून घेतलं पाहिजे, काय बरं या माणसाचं म्हणणं आहे असं. त्यामुळे मी जरशी हुल्लडबाजी करणारा, द्वाडपणा करणारा असा माणूस नव्हतो. मी दुसऱ्या माणसाचं ऐकून घ्यायची माझी खूप इंटरेस्ट असायचा की काय बरं चाललंय त्यांच्या मनात, काय बरं बोलत असेल ते, काय अडचण असेल त्यांची, असं माझ्या मनात नेहमी यायचं. काय त्या माणसाच्या मनात असेल आता काय आपल्याला कळत नाहीये, पण हावभावानं कदाचित कळेल ना, असं मला जरा कुतूहल वाटायचं. पण असं कुतूहल वाटणाऱ्या माणसाला कोणी पटकन म्हणजे ऍक्सेप्ट करत नाही ना, काहीतरी येडपट आहे, याचं डोकं काहीतरी चालतं असं. की तुम्ही मगाशी म्हणालात ना की वेळ लागलाय का तुला, असंच म्हणण्याची पाळी अशा मुलांवरती येऊ शकत. सगळे पण तुम्हाला जाणवलं कधी की आपण यात प्रशिक्षण घ्यायला हवं? तो खूप महत्वाचा क्षण आहे. त्याला आपण काय म्हणू, मोमेंट ऑफ ट्रुथ म्हणूया, साक्षात्कार म्हणूया. मी मेडिसिन करत होतो, मी कार्डिओलॉजिस्ट होणार होतो. माझी 1.5 वर्ष त्याच्यात मी खर्च केली होती. MD मेडिसिनचं माझ्याकडे रजिस्ट्रेशन होतं आणि आता मला थिसिस लिहायला मला सब्जेक्ट देणार होते. तेव्हा मी एक अलाइड पोस्ट असते, म्हणजे मेडिसिनला
जवळ जाणारी दुसरी एखादी पोस्ट तुम्ही करू शकता. अच्छा. इट ॲड्स टू युअर व्हॅल्यू, इट ॲड्स टू युअर CV असं अच्छा. होतं. हां, हां. म्हणून मी सायकॅट्रीमध्ये आलो. अच्छा. आणि तिकडे आल्यानंतर मला असं वाटलं की आय बिलॉंग टू दिस प्लेस. अच्छा. मी ह्या कामाकरता माझा जन्म झाला आहे. अच्छा. हे काम मी केलं पाहिजे. हं. पण कदाचित आधीसुद्धा वाटत असेल, मला माहिती नाही, पण तेव्हा अशी आतून जाणीव झाली. हं. आकर्षण वाटणं आणि हेच करायचंय याच्यात हं. फरक असतो. हं, हं, हं. तसा तो मला कळला. पण तो काळ असा होता जेव्हा तुमचं फील्ड पटकन लोक एक्सेप्ट करायचे नाहीत. सो त्यावेळेला तुम्हाला असं वाटलं होतं की नाही तरीसुद्धा मी हे करणार आणि पुढे जाऊन म्हणजे आत्ता तर जसा GP असतो जनरल फिजिशियन तसा प्रत्येकाचा एक श्रिंक असतो. ओके. पण तो काळ जेव्हा तुम्ही हे डिसिजन घेतलं इट मस्ट हॅव बीन रिअली डिफिकल्ट. इट वॉज डिफिकल्ट. 79मध्ये त्यावेळेला खरोखरच तुम्ही जे सुरुवातीला म्हटलं ना की मला वेळ लागलाय, असंच मला विचारण्यात आलं. नाही इनफॅक्ट तेव्हा तर आता तर सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट हे लोकांना जरा तरी माहिती आहे, तेव्हा वेड्यांचं डॉक्टर असं एवढंच माहिती होतं. अजूनही खूप लोकांना तसंच वाटतं. त्यामुळे मी सायकॅट्रीमध्ये शिरणं हे मला देखील चॅलेंज होतं. आणि मी ते स्वतःशी केलेला संवाद होता तो की मला काय आवडत आहे, मला वेअर एम आय रिअली, मी कोण आहे आणि मला काय करायचंय, काय करून मला समाधान मिळेल, काय करून माझ्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब माझ्या व्यवसायात असेल आणि त्या व्यवसायाशी मी जी कमिटमेंट माझी असेल ती कोणत्याही इतर व्यवसायाशी असू शकणार नाही. कारण मी फिजिशियन पण होऊ शकलो असतो आणि चांगला पण झालो, चांगले मार्क मिळाले होते मला, लोकांना आवडायचं मी करत होतो काम ते. पण मला काय आवडत होतं याचा मी जर विचार केला तेव्हा ते थोडं ते नक्कीच डेअरिंग होतं. माझं नुकतंच लग्न पण झालेलं होतं, त्यामुळे नवा विषय घेण्याकडे मी वळतो आहे. तेव्हा बायको बिचारी, बरं असं वाटतं तुला, मला काही प्रश्न आहेत. म्हटलं माझे आणि प्रश्न आणि तुझे प्रश्न एकच आहेत, आपण दोघं सोडूया. बट शी सपोर्टेड फुल्ली. नाही तो काळ असा होता जेव्हा अशा डॉक्टरला मुलगी देणं सुद्धा आय थिंक फार एक्सेप्टेड नसेल. तिथेही काही ऑब्स्टिकल्स आले असतील तुम्हाला? नाही, ऑब्स्टिकल नाही आले, पण एक मनामध्ये साशंकता होती की या माणसाचं पुढे काय होणार. आणि त्यावेळेला माझे केस गळायला लागले होते. आता तर केलेच, पण तेव्हा मी म्हटलं की हे बघ आता जे आहे ना, इथे काम करायला लागल्यानंतर पूर्ण गुळगुळीत होणार आहे, आत्ताच लक्षात ठेव तू. म्हणाली फाईन, मला तू आतला माणूस ओळखतो, मी ओळखते त्याला आणि तू स्वतःला ओळखलेस, तू आय एम विथ यू. त्यामुळे तो एक मोठा एक प्रश्न निर्माण होऊ शकला असता, तो आम्ही सुरुवातीला सोडवून टाकला. पण त्यावेळेला आता असं वाटतं की इट वॉज रिअली अ डेअरिंग डिसिजन ऑन माय पार्ट. तो माझ्या आयुष्यातला, तुम्ही आता म्हणाल ना वेगळं वळण, तसं तो वळण माझ्या आयुष्याला मी दिलं. आणि मला चांगले टीचर पण होते माझ्याबरोबर. त्यांनी मला सांगितलं की तुला मनापासून काय आवडतं आहे ते तू कर. आणि त्यांनी मला 2 शब्द सांगितले. ते म्हणाले की तू ना असं करतोयस जे व्हॉट यू शुड बी डुईंग. म्हणजे चांगले मार्क मिळाल्यानंतर अर्थातच सायन्स, अर्थातच मेडिकलला, अर्थातच फिजिशियन व्हायचं, म्हणजे शुड आहे सगळं. यू शुड डू दिस, यू शुड डू दॅट, असं तुझ्यावर कोणीतरी बंधनं घातल्यासारखं तू वावरतोयस. डिसाईड व्हॉट यू वॉन्ट. शुड हा बाहेरनं आलेला असतो, वॉन्ट ही आतली डिझायर असते. तर तू रिस्पॉन्ड टू कोणी सांगितलं तुम्हाला? माझ्या टीचरने सांगितलं, डॉक्टर दवे. त्यांच्यावर डॉक्टर दवे सिनियर सायकॅट्रिस्ट. मला अगदी तो जागा आठवते. आम्ही हॉस्पिटलच्या एका कोपऱ्यावर उभे होतो, असं खूप जुनं पिंपळाचं झाड होतं, रुग्ण येत जात होते आणि तिथे मी असा स्तब्ध होऊन ऐकत होतो सर काय म्हणतात ते. ते म्हणाले की तुला काय हवं आहे, तुला व्हॉट इज युअर वॉन्ट, डिसाईड दॅट, ते ठरवतो आणि त्याप्रमाणे कर. आणि मग मी मनाने मुक्त झालो, खूप मोकळा झालो. पण नंतरचा स्ट्रगल होता ना, तो खूप कठीण होता. म्हणजे हा केवळ पहिलं जेव्हा काम म्हणजे तुमचं हे झालं, शिक्षण झालं, पण पहिली केस त्याच्या आधी पण बरेच स्ट्रगल होते. अच्छा. म्हणजे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह होते, ती पण मजेशीर गोष्ट आहे. म्हणजे मी जेव्हा MD करत होतो तेव्हा आपला विषय बदलण्याची सोयच नव्हती.
म्हणजे तुम्ही MD करायला सुरुवात केली तर ते तुम्ही पूर्ण केलंच पाहिजे, कारण नाहीतर तुमच्या ऐवजी दुसऱ्या मुलाला सीट मिळाली असती, तुम्ही सोडून जाता, युअर अशी बंधनं होती खूप. त्यामुळे म्हटलं आता काय करायचं, मला तर सोडायचं. मी ते झोपाळे असतात ना सर्कशीतले, एक मीकडचा झोपाळा सोडला, पण दुसरा कुठे येतोय. पण मग मी ती थेट म्युन्सिपल कमिशनरपर्यंत गेलो आणि त्यांना सांगितलं की मला हे पाहिजे, तुम्ही का देत नाही मला वगैरे. आणि इथे आमच्या हॉस्पिटलमध्ये सायकॅट्रीची रजिस्ट्रेशन कोणी करायचंच नाही. म्हटलं बेस्ट होत आहे रजिस्ट्रेशन, गरज आहे आणि मला पाहिजे आणि तुम्ही मला देत नाही म्हणजे काय. तर ते म्हणाले की असं आहे डॉक्टर, मला न्यूक्लिअर सायंटिस्ट व्हायचं होतं, पण बघा मी ॲडमिनिस्ट्रेटर झालो. मी एकदम फिल्मी स्टाईल झालो बरं ते. मी दरवाजापर्यंत गेलो, असं एकदम त्याला अमिताभ बच्चनचे पिक्चर पण होते ना जरा मागवळ. म्हटलं की सर तुम्ही कदाचित न्यूक्लिअर सायंटिस्ट व्हायच्या ऐवजी ॲडमिनिस्ट्रेटर झाला, माझं नाही असं होणार, मी सायकॅट्रिस्टच होणार. आता उरला सुरला चान्स पण गेला होतो, पण त्यांनी सपोर्ट केला, आमच्या डीननी खूप सपोर्ट केला. कर ना तू, खूप छान आवडेल आम्हाला तू हे केलेलं. देन आय नेव्हर लुक बॅक. सगळ्या एक्झाम मी क्रॅक केल्या, सगळ्या ठिकाणी मला फर्स्ट रँक होता. त्यामुळे आय वॉज व्हेरी हॅपी अँड आय हॅव नेव्हर रिग्रेटेड दॅट डिसिजन टू बिकम अ सायकॅट्रिस्ट. आणि जर्नी काय तो सोपा नसतो, अजिबातच नसतो, तो कठीणच जर्नी आहे. तर तुम्ही म्हणाल काय घटना घडली का, तर बऱ्याच घटना अशा घडत असतात. पेशंटशी येणारे अनुभव तरतऱ्हायचे असतात, पण पहिला अनुभव सणसणीत होता. सणसणीत होता. कारण कसं असतं की पेशंटला ट्रीटमेंट करणं, मी म्हटलं ना न्यूरोलॉजी करण्याआधी पेशंटची तपासणी करावी लागते आणि त्याच्यामध्ये फंडोस्कोप म्हणून असतो की ऑफ्थॅल्मोस्कोप, आपले ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट डोळ्यात बघतात ना, तसं आम्हाला बघावं लागतं की मेंदूला सुजाली आहे का हे बघावं लागतं. सो ते आम्ही बघण्याकरता डायलेट करावे लागते पीपल आणि त्यातनं असं बघायचं असतं. सो यू हॅव टू गो व्हेरी बहुत करीब अशी तरुण पेशंट होती. तर आम्ही सिस्टरला एक तरुण मुलगी असताना पेशंट असताना कोणतरी फिमेल बरोबरच असते, जशी ती बरोबर होती माझ्या. आणि मी असं करत होतो, तिला वाटलं की हा काहीतरी करतोय, म्हणून तिने एक थोबाडीत लावली, फंडोस्कोप पडता पडता वाचला. म्हटलं ही थप्पड कोणाला मिळाली. तू एक निर्णय घेतलास ना, ती थपडा खाण्याकरता घेतलायस हे लक्षात ठेव. आणि थोडे दिवसांनी एक पेशंट आला आणि म्हणाला की सर आपने तो क्या कर दिया, मेरा लाईफ मुझे वापस मिल गया. आणि म्हणून पाया पडला. म्हटलं हे दोन्ही आहेत इकडे, थप्पड पण खायची आणि कुठेतरी पाय. डॉक्टरांना देव मानतातच, पण ते पेशंट जरा भाऊकपणे पटकन दादा तुमच्याशिवाय कोण आहे असं अगदी करतात. तर हे दोन्ही टोकं असतात या फील्डमध्ये. कारण इतक्या आपण म्हणून इतक्या विकल क्षणी, इतक्या हेल्पलेस क्षणी लोक आलेले असतात की त्यांना कोणी त्यांना समजून घेत नसतं. की जो मीरेचा आहे ना की मेरा दर्द न जाने कोई. आणि मला असं वाटतं की सगळ्यात शेवटी तुमच्याकडे येत असतील ना. हो, कारण पहिल्यांदा नाही, आता मला काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय चला लगेच सायकॅट्रिस्टकडे जाऊया असं नसतं ना. खरं म्हणजे काय आहे याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे जी आपल्याकडची बाकी मेडिकल सिस्टीम आहे ना, ती सुद्धा एवढी सपोर्टिंग जेवढी करायला पाहिजे की अरे बाबा तू सायकॅट्रिस्टकडे जायला पाहिजेस असं ते पटकन सांगत नाही. कारण त्यांना असं वाटतं की म्हणजे काय मी खोटं बोलतो का, मला त्रास होतो ते. परवाच मी कोणाचा एका सिनियर लेखकाचा इंटरव्ह्यू ऐकला. ते म्हणाले की मला सांगितलं तुमचं सायकॉलॉजिकल पेन आहे. मी भयंकर चिडलो. मग माझ्या लक्षात आलं, म्हटलं हां असं एखाद्या सिनियर लेखकाचं अगदी विद्वान लेखकाचं होत असेल तर काय कोणाचंही होऊ शकतं. पण कसं आहे माहिती आहे की आपल्याकडे त्रास हा फिजिकल मानला जातो, म्हणजे शरीरात त्याचं रूपांतर होतं. म्हणजे उदाहरणार्थ मगाशीच मी सांगितलं हृदयाची धडधड वाढते. आता अगदी कॉमन प्रश्न आहे आजकालचा, त्याला पॅनिक एन्झायटी म्हणतात, पॅनिक डिसऑर्डर. तुम्हालाही तुमच्या सेटवर कधी कधी कोणाला तरी पॅनिक डिसऑर्डर आहे, एन्झायटी आहे. कोणाला का, मलाच कितीतरी वेळा होतं पॅनिक. आणि पॅनिक डिसऑर्डर असली की पहिले ते कार्डिओलॉजिस्टकडे जातात आणि ते बरोबरच आहे, ECG काढा सगळं. मी ते सगळं क्लिअर करून घेतात आणि मग सांगतात की अरे बाबा हा हार्टमधल्या रक्तप्रवाहाचा प्रॉब्लेम नाही, दिस इज अ सिम्पटम ऑफ युअर एन्झायटी. हे तुझ्या मानसिक
चिंतेचं एक लक्षण आहे. त्याच्यावरती तसे उपचार झाले पाहिजेत. मग ते काय उपचार असतील ते वेगळे आहे, पण बेसिक हा पॅनिक डिसऑर्डर हा सायकॉलॉजिकल इन नेचर आहे. हे रुग्णाला समजावणं पण कठीण असतं, त्या डॉक्टरला समजणं पण कठीण असतं, आणि पटलं तरी त्यांना ते आवडतं असं नाही. त्यामुळे मी म्हणतो की बघ, मी तुला जे सांगणार आहे ना, तुला आवडणार नाही. माझं काम आहे आणि मी ते केलं पाहिजे, कारण मी जर सांगितलं नाही तर कोणीच नाही सांगणार. त्यामुळे तू प्रेमानं माझ्यावर विश्वास ठेव आणि ऐक. हे असं आहे. मग आम्ही त्यांना सांगतो की बघ बाबा, हृदयाचे ठोके वाढतात कारण मनातली चिंता वाढते. चिंता ही केवळ मानसिक असते असं नाही, शरीरामध्ये जाणवते. मग मी त्यांना गीतेमधला श्लोक सांगतो. पहिल्या विषाद योगामध्ये अर्जुन म्हणतो की माझी गात्रे शिथिल झाली आहेत, माझ्या हातातलं धनुष्यबाण गळून पडत आहे. ते गळून पडत होतं. गांडीव धनुष्य एवढा मोठा योद्धा असून, कारण हाताला घाम फुटला होता, अंगावर रोमांच आले होते, तोंड कोरडं पडलं होतं. मग तो काय वेडा होता का? नाही. अर्जुन तो केवढा मोठा योद्धा, आणि कृष्णाने त्याला किती प्रेमाने समजावलं. म्हणजे ही कंडिशन सगळ्यांना त्रास देऊ शकते, त्यातला तू एक आहेस. आता तू स्वतःला अर्जुन समज, म्हणजे स्वतःचं तुझ्यातलं काही शौर्य आहे हे तुला त्याची ओळख पटेल आणि तू यातनं बरा होऊ शकशील. तो ही जी प्रोसेस आहे ना, ही प्रोसेस कळणं खूप महत्त्वाचं आहे. रुग्णांना पण कळलं नाही. मला मग तुम्ही टेस्ट करून घ्या ना, मग असं करून घ्या. म्हटलं हे बघ, तू कर. तर हे तुम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे. समजलं तर आपण त्यातनं बाहेर पडू शकतो. म्हणजे मला कळलं पाहिजे की मला माझ्या पायात बेड्या घातल्यासारखं वाटतंय. मी म्हणतो बघ ना, बेड्या तुझ्या पायात नाही आहेत, मनात आहेत. आणि कुसुमाग्रजांनी एके ठिकाणी म्हटलं आहे की सगळ्यात सुंदर संगीत कोणतं, तर जेव्हा माणसाने आपल्या मनात घातलेल्या बेड्या तुटून पडतात, त्या खाली पडतात, त्याचा जो आवाज येतो ना, तो मुक्ततेचा आवाज असतो. ते सगळ्यात सुंदर संगीत आहे. इतकं मला भावलं त्यांचं म्हणणं. म्हटलं असं आहे. ते अशी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला जखडून ठेवत असतात, त्यातनं मुक्त होणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही सगळी, या सगळ्यात मला खूप मनापासून इंटरेस्ट होता. म्हणजे मला ह्याच्यात माझं मन रमत होतं इकडे, आणि मला असं वाटलं की जिथे माझं मन रमतंय ते मी काम आनंदाने करेन. ते काम करून मला वैतागलो असं नाही होणार. मी दमतो शारीरिक दृष्ट्या, पण मी असं नाही म्हणत काय बाबा काय असं नाही म्हणत. पण हे स्ट्रेसफुल आहे ना सगळं. मगाशी तुम्ही म्हणालात, म्हणजे गमतीतच म्हणालात, पण ते खरं सुद्धा आहे का? कारण म्हणजे स्ट्रेसनी केस गेले, तर हे खरंच आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा समोरची व्यक्ती त्याच्या मनातलं काही, म्हणजे जे कुणालाच बोलू शकत नाही ते तुमच्याकडे बोलते, तेव्हा तुम्ही सुद्धा कुठेतरी एक माणूस म्हणून इन्व्हॉल्व्ह होता का त्याच्या दुःखात? कसं आहे की एक तर प्रोफेशनल ॲटिट्यूड अगदी पहिल्यापासून शिकवली जाते. पहिला धडा या विषयातला म्हणजे सिम्पथी आणि एम्पथी मधला फरक. सिम्पथी आपल्याला खूप गोष्टींविषयी वाटते, म्हणजे अरे मला सहानुभूती वाटते, आणि आपण मुलगा आईला सांगतो अगं असं झालं, आई पण रडते, मुलगा पण रडतो, म्हणजे दोघं जवळ घेऊन एक नात्यामध्ये त्या बरोबर असतं. पण ती सिम्पथी असते. एम्पथी म्हणजे तुझ्या भावना मला समजतात, पण त्या भावना आत्ता मी अनुभवतोय असं नाहीये, पण मला त्या भावना समजतात, मला तुझे विचार समजतात, तू असं का वागतोयस हे मला समजतं. म्हणजे 3 लेवलवरती, वैचारिक पातळीवरती अंडरस्टँडिंग असतं, भावनिक पातळीवरती असतं, आणि बिहेवियर पातळीवरती पण असतं. म्हणजे एम्पथी 3 प्रकारे आपण जोपासायची असते स्वतःमध्ये. आणि आता तर न्यूरोसायन्सने असं म्हटलेलं आहे, खूप इंटरेस्टिंग आहे रिसर्च हा, की ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की आपल्या मेंदूमध्ये मिरर न्यूरॉन्स नावाचा प्रकार असतो. मिरर न्यूरॉन्स, मिरर म्हणजे आरसा, आरसा म्हणजे काय तर प्रतिबिंब पडतं ते. तर समोरच्या व्यक्तीच्या भावना, त्याचा मूड, विशेषतः मूड हा काय आहे हे समजण्याकरता त्या व्यक्तीकडे आपण पाहतो, त्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज कळते, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स कळतात, आणि माझ्या मनामध्ये ते मिरर न्यूरॉन्स काम करायला लागतात आणि सांगतात हे बघ त्या माणसाला आता वाईट वाटत असेल. पण हे सगळ्यांना नाही वाटत.
म्हणजे तुम्ही सिम्पथेटिक असाल, एम्पथेटिक असाल तर तुम्हाला वाटेल, पण तुम्ही नार्सिसिस्टिक असाल किंवा सायकोपॅथ बिहेवियरचे असाल तर तुम्हाला नाही वाटणार ना ते तसं. उलट त्याचा गैरफायदा घेतील. एक्झॅक्टली. म्हणजे ते ना एम्पॅथिक अंडरस्टँडिंग असतं, हां. पण ते मॅन्युप्युलेट करत असतात. हां. म्हणजे त्यांना असे खडे मारतात हां. की तुम्हाला हर्ट होईल. म्हणजे अगदी नवरा बायकोंच्या मधल्या नेहमीच असतात की तू मला नेमकं याच वेळेला हा प्रश्न का विचारलास, मी चिडते म्हणून, मला काय माहिती तू चिडशील म्हणून. म्हणजे अशा प्रकारे जो डायलॉग चालतो ना, ते एम्पथी असते, परंतु ती ऑपरेट करायची नसते. म्हणजे मिरर न्यूरॉन सगळ्यांकडे असतात, पण त्याची जाणीव तुम्ही ठेवलीत की तुम्ही अधिक एम्पॅथिकली वागू शकता. आणि त्याने खूपसा एक दिलासा मिळतो की समजून घेणं कोणीतरी आहे की ज्याला मला होणाऱ्या त्रासाचं स्वरूप कळलेलं आहे, त्याला तो त्रास होत नाही, स्वरूप कळलेलं आहे. मग मला आठवतं की एक पेशंट होता, तो असं मैत्रीण त्याची सोडून गेली अशी म्हणते. मग तर खूप मोठा होता, 50-55 वर्षाचा होता, पण सर व्हेरी अनहॅपी. आणि सगळे त्याची फार म्हणजे त्याला सगळ्यांनी धोपटायचं फक्त बाकी ठेवलं होतं की काय या वयात तू करतोस वगैरे. माझ्याकडे आला, तो बसला. म्हटलं तुला ना आत्ता असं वाटत असेल की आज माझ्यावर आली असती तर बरं झालं असतं, खरं ना? आणि येताना आपण बसलो असतो, नंतर जाऊन चहा पण प्यायला असतात तुम्ही. तू म्हणाले एक्झॅक्ट असंच मला आत्ता वाटतंय. म्हटलं मला कळतं ते. म्हणजे यू आर मिसिंग हर. तुला ती बरोबर हवी असं वाटते आणि तुझ्या मनात एक प्रकारचं रिकामपण आलंय. आता त्या रिकामपणाचा आपल्याला मार्ग शोधायला पाहिजे, कारण रिकामपण घेऊन तू जगू शकणार नाही. बरोबर. तुला यातनं मार्ग काढावा लागेल. म्हणजे त्या आठवणींचं काय करायचं, त्याची कवर बांधायची का ते देवघरात ठेवायचं का म्हणायचं की आहे बाबा असतं, पुढे जायचं. हे आपण तुला ठरवावं लागेल, मी त्याला मदत करेन. पण प्रश्न काय होता की या क्षणी तुला काय वाटतंय, हे असं वाटतंय का, असं तुम्हाला पहिले बार किसने मेरे को बोला है ऐसा. म्हणजे त्याला ते एम्पॅथिक अंडरस्टँडिंग होतं, ते कम्युनिकेट पण करावं लागतं, सांगावं लागतं त्या शब्दामध्ये. तर हे सगळी दिस इज द आर्ट अँड क्राफ्ट ऑफ दिस फील्ड. ते खूप महत्त्वाचं असतं आणि ते समजणं आणि ते कम्युनिकेट करणं महत्त्वाचं. कधी कधी म्हणजे मोठे डिमेन्शिया झालेला नाही, पण असे अपसेट असणारे आई वडील किंवा सासू सासरे येतात आणि मग चिडचिड होत असते. मग मी त्यांना सांगतो, काका काय माहिती आहे, तुमच्या मनामध्ये ना एक अनहॅपी बाळ आहे, एक दुःखी बालक आहे तुमच्या मनात. त्याचे हट्ट लहानपणी पुरवलेले नव्हते, ते आता तुमचं वय वाढल्यानंतर ते बाळ पुन्हा जागृत झालंय. प्रौढत्वी निजे शैशवाचं जपणे, पण ती बालसुलभ आनंद घेऊन जपायचं असतं, चिडचिड घेऊन नाही. हट्टी बाळ नकोय मला, शहाणं बाळ हवंय. ती बरोबर आहे. माझ्या असं वाटतं लहानपणापासून ना मला कोणी ऐकून घेतलं नाही, आता सुद्धा नाही ऐकून घेतो. म्हणजे एक ते त्यापर्यंत पोचणं हा एक एम्पॅथिक डायलॉग असतो, ही एक कनेक्टिव्हिटी असते, ती खूप महत्त्वाची असते. आणि त्यांनी ड्रेन पण होतो ना आपल्याला. म्हणजे त्याला एम्पॅथिक कंपॅशन बर्नआउट असं म्हणतात. इट्स कॉल्ड बर्नआउट. आय एक्सपिरियन्स्ड इट. मी सायकॅट्रिस्टला भेटलो, एका सिनियर सायकॅट्रिस्टला टेड टॉक केला. मी त्याच्यात सांगितलं की मला असं वाटत होतं की आय एम टायर्ड ना, आता मला दुसऱ्यांच्या वेदना, भावना, दुःख ऐकून मी थकलोय. म्हणजे आता कोणी असं बोलायला लागलं की मला असं वाटायचं, माहिती रे बाबा खूप अनहॅपी असतो, असं म्हणजे असं कंटाळून असं सॉर्ट ऑफ. मग ते म्हणाले की अरे या आपल्या फील्डमध्ये असं होतच असतं, आपण आपली काळजी घेतली पाहिजे. बरोबर. आपल्याला स्वतःशी चांगला संवाद असला पाहिजे, तू आणखीन काही केलं पाहिजेस, तुला फिजिकल फिटनेस पाहिजे, मेंटल फिटनेस पाहिजे, तू स्वतःचे छंद जोपासले पाहिजेस, तर तुला ती परत एनर्जी तुला परत मिळू शकेल. सो त्याला बॉस असं म्हणतात. तुम्ही जर आता विचारलं ना, त्याला बॉस असं म्हणतात. बॉस म्हणजे काय, बर्न आउट स्ट्रेस सिंड्रोम. बर्न आउट स्ट्रेस सिंड्रोम म्हणजे कोणी असं म्हणायला लागलं की अरे तू तो बॉस आहे, म्हणजे ऍक्च्युली तू बर्नआउट आहेस. तर तो बर्नआउटला त्यातनं स्वतःला बाहेर काढणं. इट्स अ व्हेरी जसं ऑक्युपेशनल हॅझार्ड असतं. तर मी लोक म्हणतात असं कसं होतं, म्हटलं अरे तो वेल्डर असतो ना, तो असं डोळ्यासमोर धरतो आणि वेल्डिंग करतो ना,
त्यांनी जर डोळ्यासमोर धरलं नाही तर त्याचे डोळे फुटतील. बरोबर. त्यांनी ते हेल्मेट घातलं पाहिजे, स्वतःला प्रोटेक्ट केलं पाहिजे. तसं मला प्रोटेक्शन कसं काय, मी काही हेल्मेट घालून नाही बसू शकत. आय मस्ट हॅव समथिंग विच इज इनर. माझी आतली स्ट्रेंथ असली पाहिजे ना. ते दिसणार नाही तुम्हाला हेल्मेट सारखी, पण मला तर ती जोपासली पाहिजे. नाही, या विषयाबद्दल डेफिनेटली तुम्हाला जास्ती कळतं, जास्ती माहिती आहे. पण तरी सुद्धा ह्या पॉइंटला तुमच्या मेंटल हेल्थसाठी आणि मेंटल पीस आणि मेंटल वेलबिंगसाठी आमच्याकडे एक छोटंसं गिफ्ट आहे. बरं. आपली एक मैत्रीण आहे निलिमा अमित नावाची, जी एक लाईफ कोच आहे, रेकी हीलर आहे, थीटा हिलिंग करते आणि तुमच्या मेंटल हेल्थ आणि मेंटल वेलबिंगसाठी हा पिरॅमिड तिने तुम्हाला दिलाय आणि हा एनर्जाइज करून दिलाय डॉक्टर. सो तुम्ही तुमच्या वर्क डेस्कवर ठेवू शकता किंवा घरात ठेवू शकता. स्वतः करतो मॉडेलिंगचा अभ्यास करतो. अरे वा. आणि मला चांगले अनुभव येतात, खूप चांगले अनुभव येतात मला त्यातनं. म्हणजे ती आपण ज्याला जागृती म्हणतो किंवा एक आतून येणारी शक्ती म्हणतो, वेगळे अनुभव येऊ शकतात आपल्याला. आणि थोडंसं इनिशिएट केलं मला त्याच्यामध्ये. आणि मग मला जाणवलं की मी सुद्धा स्ट्रगल करत होतो की मला हे असं का होतंय, असं काय होतं. मी मेडिटेशन करत असताना मला वेगळे अनुभव काय येतात, असं का होतंय. मी जरा सखोल चौकशी केली, गुरुजींशी बोललो आणि मग त्यांनी सांगितलं की तू जस्ट बी विथ इट. तू ते झिडकारू पण नकोस आणि ते डोक्यावर पण बसू नकोस. जस्ट बी. ते स्वतःची जागा शोधेल आणि मग तू अधिक शांत आणि तुला एनर्जाइज्ड अधिक वाटू शकेल. आणि मी कोविडच्या काळामध्ये अगदी नियमितपणे करत असते, त्यामुळे मला स्वतःला खूप एनर्जी शिल्लक राहिली. मी कितीतरी कोविडच्या काळामध्ये मी आणि माझा मित्र म्हणून आम्ही खूप वेबिनार केले लोकांपर्यंत पोहोचण्याकरता. याच्यासाठी मी अत्यंत नियमितपणे व्यायाम करतो. म्हणजे जॉगिंग आहे, योगासन आहेत, स्ट्रेचिंग, बेंडिंग आहे. तर मला माझ्या स्पाईनमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत ॲक्च्युअली. अगदी लहानपणापासून फ्यूज्ड वर्टिब्रे आहेत वगैरे आहेत, पण त्यांच्या गायडन्सखाली मी अत्यंत नियमितपणे करतो. आणि त्या मानाने मी स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि चांगली झोप, या बेसिक गोष्टी करतोय. अच्छा. सो आपल्याकडे ना आपले एक अतिशय दिल के करीब फॅमिली आहे, सोमण फॅमिली. आणि डॉक्टर आरती सोमण आपली दिल के करीब मैत्रीण आहे, जी साताऱ्याची आयुर्वेदिक डॉक्टर आहे. आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे निसर्ग हर्ब्स. सो तुमच्या फिजिकल हेल्थसाठी तिच्याकडून एक छोटासा गिफ्ट हॅम्पर आहे तुमच्यासाठी. स्क्रब्स आहेत, उठण्याचे स्क्रब्स आहेत, फेस स्क्रब, बॉडी स्क्रब. ओके. त्यानंतर छान काम करत आहेत. हो, आणि मस्त आहेत प्रॉडक्ट सगळे. हर्बल सोप आहे, 100% हर्बल प्रॉडक्ट्स आहेत सगळीच. नीम त्रिफळा टूथपेस्ट आहे. बरं. म्हणजे मेंटल आणि डेंटल बॉडी ऑइल आहे. वा. आणि ही तुमच्या कामाची नाही, काय म्हणेन की तुमच्या करिअर जे आहे किंवा तुमचं जे फील्ड आहे त्याच्याशी निगडीत आहे. बॅकोझेन म्हणून गोळ्या आहेत. बरं. हे आम्ही स्वतः घेऊन बघितलेले आहेत. त्यांनी खूप माइंड रिलॅक्स होतं. ओके. काय आहे म्हणजे ही शारीरिक आरोग्य उत्तम पाहिजे, चांगलं राखलं पाहिजे, वर्किंग पाहिजे. तसं आपल्या मनामध्ये पण तरतरीतपणा, सहजपणा आणि रेझिलियन्स पाहिजे. कारण सतत ट्रॉमा, सतत स्ट्रेस असतो, त्यातनं बाउन्स बॅक करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे मला माझ्या लक्षात आलं की हे मला लोकांच्यापर्यंत पोचवायचं आहे. आणि ते कुठून मिळणार मला, म्हणजे ह्याचा सोर्स काय, असा मी शोधत होतो. आणि मला वाटतं मी 15-20 वर्षापूर्वी विपश्यनेचा अभ्यास करायला सुरुवात केली. विपश्यना मुंबई युनिव्हर्सिटीचा विपश्यनाचा डिप्लोमा कोर्स आहे. तिथे मला बुद्ध वाङ्मयाची, पाली वाङ्मयाची ओळख झाली. त्याचा मी अभ्यास करायला सुरुवात केली. पाली शिकलेलो नाही, परंतु पाली वाचलेलं मला समजतं. आणि मग माझ्या मनात एक अशीच उर्मी आली की जशी सुरुवातीला सायकॅट्रीमध्ये आली होती तशीच आली की दिस इज वेअर आय बिलॉंग. हे माझं घर आहे.
त्यांचं तत्वज्ञान, त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, दिस इज माय होम. मला असं वाटलं की कम होम, असं मला बोलवलं, या इथे. आणि असं वाटतं की काय संकेत असावेत हे. म्हणजे मला आठवतं अशा ट्रान्झिशनच्या वेळेला अजिंठा केव्जमध्ये आम्ही गेलो होतो. तिथे एक बुद्धांची महापरिनिर्वाणमधली एक स्कल्पचर आहे. असं लांब लचक असं ते असे महापरिनिर्वाणमध्ये, म्हणजे परिनिर्वाण झालं म्हणजे गेले होते ते, मी शरीर सोडलं होतं त्यांनी. तिथे गेल्यानंतर मला असं वाटलं की हे माझं कॉलिंग आहे. हे आतून मी इकडे ओढला जातो. काय आहे कळत नाही, कोणते धागे आपण म्हणतो ना, कोण मला इकडे ओढत आहे. त्या दरवाज्यात उभारल्यानंतर मला असं वाटलं की मी मला अक्षरशः आजूबाजूला कोण याचा विसर पडला. माझ्यावर माझी बायको होती, गाईड होते, मित्र होते. कम्प्लिटली मी डिसोसिएट केलं त्यांच्यापासून. आणि आय वॉज जस्ट लाईक स्टंड, असं भरून आलं. आणि वाटलं की इथे हे माझं घर आहे. दिस इज वेअर आय बिलॉंग. म्हणजे आजही मला सांगताना एवढे. आणि मग म्हटलं की ते हे मला करायचं आहे, पण करणार कसं. म्हणून मी अभ्यास करत होतो, स्वतः अभ्यास करत होतो, लोकांशी बोलत होतो. बुद्ध आर्किटेक्चरमध्ये, पेंटिंग्समध्ये खूप इंटरेस्ट घेतला, वाचायला सुरुवात केली, वाङ्मय वाचलं. आणि आपण म्हणतो ना की आपल्याला गुरु हवा असला की गुरु येतो, हो हो हो, शोधत येतो. तसं मला माझ्या एका मित्राने सांगितलं की अरे तुझी विचारसरणी आणि त्या गुरूंची विचारसरणी सारखीच आहे. मग कोण? ते म्हणजे श्रीलंकेत असतात ते. कोण? त्यांचं नाव आनंद. म्हटलं ते श्रीलंकेत, मी इकडे. त्यांनी त्यांचा नंबर दिला आणि त्यांना मी सांगितलं की असं माझ्या मित्राने मला नंबर दिलाय, तुम्ही श्रीलंकेत असता. तर म्हणाले हो, पण मी आत्ता बंगलोरला आहे, तू येतोस का बंगलोरला. म्हटलं निघालो. मग मी बंगलोरला गेलो. बंगलोरला एक असं काय सेंटर फॉर एन्शियंट विजडम अशी नावाची एक संस्था आहे तिकडे. तिथे त्यांनी मला बोलवलं आणि मी त्यांना फक्त फोटो पाहिला होता. आणि ते बुद्धिस्ट मंक होते, भिक्षू होते. आणि त्यांच्या पण आयुष्याची अशीच एक वेगवेगळी वळणं आली त्याला. आणि ते 6-6.25 फूट उंच, गोरे पान, निळे डोळे, पांढऱ्या शुभ्र भुवया. आणि तसं त्यांचं अरे असं धक्का बसला त्यांच्याकडे बघून मला. आणि ते म्हणाले चल. त्यावेळेला असं झालं की कसे कोइन्सिडन्स बघा ना. त्यावेळेला त्या आश्रममधले कुठचे तरी एक वर्कशॉप होते, ते संपले होते शनिवार. अख्ख्या आश्रमामध्ये आम्ही फक्त दोघे होतो आणि एक कुक होता. आणि एक स्वयंपाक करणारा माणूस होता. आणखी कोणीही नव्हतं. सगळ्या रूम्स रिकाम्या होत्या. की ते आपण बसूया. म्हटलं काय करायचं. काही नाही करायचं, आपण बोलूया ना. सो आम्ही जवळजवळ 1.5-2 दिवस बोलत होतो. मी प्रश्न विचारत होतो कारण माझ्या मनात खूप शंका होत्या आणि ते उत्तर देत होते. म्हटलं मी तुम्हाला गुरु मानतो, तुम्ही मला गंडा काही मानणार का. हसले खूप जोरात. ते म्हणाले असं काही नसतं, गंडा वगैरे काही गोष्ट नसते, तू अभ्यास, तू साधक आहेस आणि मी तुला जे मला माहिती आहे ते शिकवतो. सो लेट्स कीप इट व्हेरी सिम्पल. तू प्रश्न विचार, मी उत्तर देतो, आपण फिरूया, राहूया. मग मी आलो तर म्हटलं अरे हे काय वेगळंच आहे. ते ऐकून माझ्या अंगावर काटा येतो. पण ते म्हणाले की मी टचमध्ये होतो. मी त्यांच्या फोन वगैरे अजूनही फोन करतात मला ते. आणि मोठेच वयाने, जर 80च्या जवळपास असेल आता त्यांचं वय. पण अतिशय म्हणजे व्यक्तिमत्व. काय नाव म्हणाला त्यांचं नाव आहे भंते ओलांद आनंद. ओलांद म्हणजे हॉलंड, म्हणजे ते मूळचे डच आहेत, नेदरलँड्सचे आहेत ते. आणि ते श्रीलंकेत आता गेली 50 वर्ष राहतात. आणि म्हणून आणि त्यांचं मंक झाल्यानंतर त्यांचं नाव त्यांनी आनंद घेतलं. सो ओलांद आनंद म्हणजे आनंद फ्रॉम, कारण आनंद खूप लोकांचं नाव असतं ना, म्हणून त्यांनी त्यांच्या गुरुजींनी सांगितलं की आनंद फ्रॉम हॉलंड, ओलांद आनंद. आणि त्यांचं अतिशय सुंदर एक आश्रम आहे, पॅगोडा मेडिटेशन सेंटर म्हणून, कोलंबोमध्ये आहे. ते म्हणाले तू इकडे ये. बट मी तिकडे येऊन काय करू. म्हणाले ये ना, तुला शिकायचं आहे, ये तू. सो नो अजेंडा, नो करिक्युलम, नो सिलेबस, नथिंग.
त्यांच्याकडे गेलो. त्यांचा आश्रम म्हणजे अतिशय सुंदर. मी साधीच कोलंबोच्या ऐन शहरात, पण अतिशय साधी. आणि तिथं जेवण म्हणजे किचनच नसतं त्यांच्याकडे. त्यांच्याकडे दानं येत असतं, दाना म्हणतात ते. सतत कोणीतरी जेवण खाणं आणून देत असतं. आणि ते एका खोलीत राहायचे, मी एका खोलीत राहायचे. त्यामुळे मग मी त्यांच्याकडे मी थोडं स्वयंपाकघर ताब्यात घेतलं. मी तुला चहा कॉफी सगळं देईन, तेवढी मला सेवा करू दे. मग ते म्हणाले की हे गुरुकुल आहे. म्हटलं अरे परफेक्ट. म्हटलं फक्त मी कपडे सुद्धा तुमचे धुईन. ते म्हणाले नको. पण त्यांच्याकडे खूप लोक येतात. मग त्यांना त्यांचं उडबस करणं, त्यांना चहा पाणी देणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याशी ते मला पण प्रश्न विचारायला लागले. मग लोक त्यांच्याशी बोलत बोलत 15-20 दिवस मी त्यांच्यावर राहिलो. मग ते म्हणाले आपण श्रीलंकेत फिरूया, मी तुला सगळी श्रीलंकेतली देवळं दाखवतो. चला. गाडीत बसून फिरत होतो. मग एके ठिकाणी आम्ही गेलो होतो. श्रीलंकेत अगदी असं मोठं जंगल होतं ते. आणि त्या जंगलामध्ये असं कोणीतरी असं एक फार्म हाऊस सारखं बांधलं होतं. म्हणजे 1-2 खोल्या असतील. तिथे म्हणाले आपण तिथे जाऊया. तिथे म्हणजे ते घर सोडून संस्कृतीच्या कोणत्याही खुणा नाही आहे. जंगल पूर्णपणे. तिकडे जाऊन बसलो आम्ही. मला आठवतं की आम्ही दोघंही बसलो. काय करायचं, मेडिटेट करूया. म्हणजे शेजारी बसले, मी बसलो. किती वेळ बसलो माहिती नाही. बसलो होतो आम्ही. म्हणजे असं सुरुवात केली तेव्हा असं पक्ष्यांचे आवाज, कुठेतरी धबधबा, आणि काहीतरी एक ॲडम्स थांबून काहीतरी तिकडे ठिकाण असं एक उंच सुळका आपल्याकडे आहे ना, जसा पेन जवळ जातो तसा एक सुळका आहे. ते म्हणाले की हे एक इकडे ठिकाण आहे, बघ त्याच्याकडे आणि आपण बसूया. किती वेळ झाला माहिती नाही. मग आम्ही एकदम डोळे उघडले. ते शांतपणे, माझे तर डोळे भरून आले होते. मग ते म्हणाले चल जाऊया आपण आता. वॉक. आणि मग असं ते मला, आणि हे सगळं सांगतच होते की माइंडफुलनेस काय आहे, बुद्ध तत्वज्ञान काय आहेत, 4 नोबल ट्रुथ्स काय आहे, त्यांचा अर्थ काय आहे. जर बुद्धांच्या तत्वज्ञानाविषयी लोकांना आता काय सांगायचं असेल तर ते हेच सांगायचं आहे. मग ते दलाई लामांबरोबर त्यांनी काम केलं होतं. त्यांच्याशी त्यांची ओळख करून दिली होती त्यांनी. अनेक ठिकाणी ते जात असतात, सगळ्या जगभर फिरत असतात. मी त्यांना विनोदाने म्हणतो, देर इज वन मंक हू हॅज नॉट सोल्ड फेरारी. असे ते फिरत असतात, कारण त्यांचं कामच धम्म टॉक देणं आहे. त्यामुळे कोलंबोमध्ये सगळे ठिकाणी अनेक भाषा येतात. आणि अतिशय असे निर्व्याज माणूस, हसत खेळत चाललेलं असतं. त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं मला. मग आणखी एक त्याची गोष्ट आहे. मग ते येतात चेन्नईला, बऱ्याचदा येतात. बंगलोर, चेन्नईला थिओसॉफिकल सोसायटी म्हणून आहे, खूप चांगली जागा आहे. तिथे ते मेडिटेशन शिकवतात. ते इथे यायचं असले की मला कळवतात. मग मी जातो, मी राहतो त्यांच्यावर. कृष्णमूर्ती सेंटर म्हणून आहे, इन्स्टिट्यूट आहे, तिकडे पण आम्ही जातो आणि राहतो. आणि तिथे मी त्यांना म्हटलं की आता मी तुमच्याकडनं काहीतरी मी शिकलो असं वाटतं मला, पण मला असं वाटतं की मी शिकवू शकेन का. म्हणजे मला हा आत्मविश्वास पाहिजे की मी बोलतो ते फिलॉसॉफिकली करेक्ट आहे की नाही, आणि ते मी सांगण्याची माझ्या क्षमता आहे की नाही. तर ते म्हणाले की आहे रे, शिकवतो. मग मला ते आय रिमेंबर दॅट, सकाळ आठवते मला. ते त्यांना जायचं होतं कोलंबोला परत. ते सकाळी लवकर 5ला पहिली फ्लाईट होती त्यांची. म्हणाले, मी रात्री झोपताना म्हणाले की सकाळी तुला हाक मारून जाईल. म्हटलं रिटर्न टॅक्सी असते तुम्ही तुमच्यावर आलो असतो. म्हणाले की नको, येऊ झोप. मग आम्ही बाहेर पडलो. त्यांनी म्हणाले की आता तू शिकव. म्हटलं काय म्हणून शिकवू. ते म्हणाले अरे तू शिकवायला लागलास ना की तुला आता एक वेगळं नाव पाहिजे. म्हटलं काय. तर ते म्हणाले की तुझं नाव सुगत आचार्य. अच्छा. म्हटलं सुगत म्हणजे काय. ते म्हणाले की बुद्धांचं जे शिकवायचे त्या बुद्धांचं एक नाव तथागत असं आहे. तथागत, तसं नाव सुगत, म्हणजे जो चांगलेपणाने आला तो सुगत. आला गेला, तथागत तसे आले असं, तसे ते सुगत हे नाव आहे. तू शिकवतो. म्हटलं मी काय गुरु नाही म्हणू शकणार स्वतःला. ते म्हणाले की तू आचार्य आहेस, तू शिकवतोस, सो तुझं नाव सुगत आचार्य असं म्हणून त्यांनी मला एक शाल पांघरायला दिली, कटोरा दिला एक, की आता तू सुगत आचार्य. सो इट वॉज लाईक अ व्हेरी टचिंग मोमेंट. नमस्कार वगैरे केला मी. आणि मग ते तेव्हापासून मी म्हणतो. पण मग मी त्यांना विचारलं, म्हटलं मी हेच करू का. ते म्हणाले असं नाही रे, तू सायकॅट्रिस्ट आहेस ना, तू शिकवतोस, तू
ट्रीटमेंट करतोस, तू डॉक्टर आहेस, ते तू कशाला सोडतोस? ते पण कामच आहे. बुद्धाला फिजिशियन म्हणायचे. हा, तर तू फिजिशियन म्हणून काम का सोडतोस? तू डॉक्टर की सोडू नकोस, ते करतच राहा. आणि बुद्धाचं तत्वज्ञान अगदी सायंटिफिकच आहे, तर तू तेच कर, सोडू नकोस तू. पण तू शिकवताना सुद्धा आचार्य आहेस. वा. सो त्यांचे काय म्हणायचं आपल्याला, असं आशीर्वाद मिळतात आणि ब्लेसिंग्स मिळतात. आणि असं वाटतं की तुम्हाला त्या वळणावरती अशी एक व्यक्ती भेटते की ती तुम्हाला म्हणते, चल मी तुझ्याबरोबर, चल तू 2 पावलं मी तुझा हात धरतो, तुझा तो रस्ता शोध. पण तू शोधू शकशील, तुझ्याकडे तो दिवा आहे, अत्तदीपो भव, असं मला ते म्हणाले. आता तुझा मार्ग तुला सापडेल. सो यांनी खूप माझ्या जीवनामध्ये खूप फरक पडला, या अर्थाने की इट्स लाईक पर्पजफुलनेस. मी का करतो हे? मी खूप ठिकाणी आता माइंडफुलनेस शिकवतो, चिकार वर्कशॉप्स घेतो. मी त्यांना सगळ्यांना सांगतो की बघ बाबा, माझं वय खूप आहे आता, मला हे काही करायची गरज नाही आहे, मी आरामसे रिटायर होऊ शकतो, पण मला शिकवल्याशिवाय चैन पडणार नाही. शिकवणं हा माझ्या जीवनाचा हेतू आहे. आय हॅव अ पर्पज इन लाईफ. आणि ते पर्पज आहेत, मला जे माहिती आहे ते सांगायचं. माझ्या गुरूंची शिकवण आहे, मोठ्या गुरूंची, बुद्धांची तर शिकवण आहे. ते जे सांगतात ते मला सांगायचं पुढे. आपण फक्त ज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे आपण एक माध्यम असतो, त्यातनं आपण लोकांच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे मी माइंडफुलनेसवरती आता पुस्तक लिहिलं आहे, मराठीत लिहिलं आहे, इंग्लिशमध्ये लिहिलं आहे, आणि पण करत असतो. माइंडफुलनेसचं ट्रेनिंग आता डॉक्टर्सना द्यावं म्हणून पण प्रयत्न करतोय. सो हे मला आतून उद्भवलं आणि त्याला आकार मिळाला. लटकलेलं नाहीये ते असं. हां, मला काहीतरी वाटतं, कुठेतरी वाटतं, कसं तरी येतं, काहीतरी असतं, असं कुठेतरी काहीतरी नाही. हे आहे, वाच, प्रयत्न कर, स्वतः प्रॅक्टिस कर, लोकांकडून करून घे, सिम्पल. त्यामुळे एक वेगळा अनुभव येऊ शकतो आणि तो मला खूप शांत करतो, आनंद पण देतो. म्हणजे किती तास शिकवल्यानंतर, परवा मी एक माइंडफुलनेसचं शिबिर घेतलं, 6 दिवस होतं. एकटाच बोलत होतो 6 दिवस. 20-25 लोक होते. शेवटच्या दिवशी ते म्हणाले, सर आमच्यापेक्षा तुमच्यात जास्त एनर्जी आहे, आम्ही थकलो ऐकून, पण तुम्ही बोलून थकले नाही. आणि हे वर्कशॉप तुम्ही कुठे घेता? मी इथे मुंबईतच घेतले. अच्छा, त्याचे डिटेल्स थोडेसे जर का आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिले तर चालेल ना? आम्ही आता एक मोठा प्रोग्राम त्या दृष्टीने लॉन्च करण्याचा प्रयत्न करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे म्हणून. ते सगळं त्याची लाईन लागेल, प्रोसेस सुरू होईल असं वाटतं. नक्कीच आम्ही देऊ. तर तो एक असे अनुभव येतात आणि असे अनुभव आल्यामुळे आपण, तुम्ही मगाशी म्हणालात ना की काय असं प्रसंग येतात, तसं एक मला आठवतं की एका पेशंटने मला खूप त्रास दिला म्हणजे फार इन्व्हॉल्व होता माझ्यामध्ये तो. आणि त्याला म्हणजे पेशंटच होता तो, त्यामुळे त्याला वाटायचं की मीच सगळं आहे, मीच बाप, मीच नवरा, मीच बायको, असं त्याला वाटायचं. आणि मी त्याला म्हटलं, अरे असं नाही आहे, मी डॉक्टर आहे आणि मी हे सगळं नाही आहे म्हणून तुला जास्त मदत करू शकतो, पण मी डॉक्टर, मी तुझा नवरा असलो तर नाही करू शकणार, बायको असलो तर नाही करू शकणार, मी माणूस आहे आणि डॉक्टर आहे सगळ्यात महत्वाची. सो मला त्याच रोलमध्ये तू बघ. बरोबर, तेच सत्य आहे. पण तो काय मानायला तयार नाही, तो सुसायडल थ्रेट्स असं सगळं होतं. आणि मी कुठेतरी जात होतो मुंबई बाहेर आणि त्याच्या आईला मी फोन केला, म्हटलं ना या मुलाचं लक्षण ठीक नाही आहे, जरा बघा. तुम्ही वेळेवर फोन केलात, आत्ता मी त्याला डॉक्टरकडे घेऊन जातो. मग बापरे, आता हा मुलगा तिकडे जाऊन काय बरळेल, काय बोलेल, काय माहित नाही मला, उद्या माझं नाव खराब करेल की यांनीच मला काहीही बोलायचा तो. तर काय होणार असं, रेप्युटेशन काय, 4 लोक काय म्हणतील, ते थोडीशी मनात धसका बसला. विमानाने जात होतो, मला आठवतं, ही माइंडफुलनेसची आधीची गोष्ट. आणि वॉशरूममध्ये त्या गेलो आणि आरशात बघितलं स्वतः. म्हटलं मी देवाची प्रार्थना करतो का, असं मला देवाची प्रार्थना करू का, असं म्हणून बघितलं. आणि मला वाटलं की मला प्रार्थना करायची गरज नाही आहे. आय डोंट वॉन्ट टू आस्क फॉर ब्लेसिंग्स. मला आशीर्वाद नको. आय एम ऑलरेडी ब्लेस्ड. मला दिलंय देवाने.
हां. माझ्यात पुरेशी शक्ती दिलेली आहे, अच्छा. माझ्यात पुरेसं बळ दिलेलं आहे, हां. माझ्यात पुरेसा रेझिलियन्स देवाने दिलेला आहे. ते त्याचं ब्लेसिंग आहे, ते माझ्या आत आहे. वा. मी आरशात बघून म्हटलं, देवा आभारी आहे, हे मला तू दिलंस. मला आणखीन काही तुझ्याकडनं अपेक्षा नाही. तू काय देणार, तू कुठे आहेस मला माहीत नाही, मी कुठे आहे तुलाही माहीत नाही, पण जे तू दिलंस ते आहे माझ्याकडे. त्याची मला तू आठवण करून दिलीस आज. बरं वाटलं. अँड आय वेदर्ड द स्टॉर्म. म्हणजे पब्लिकली मी पहिल्यांदाच इतकं बोललो असेल, पण असं ही घटना घडली. आणि त्यावेळेला मला असं वाटलं की ती जी मोमेंट होती ना, ते मी स्वतःला असं म्हटलं, मी आशीर्वादाची भीक नाही मागत आहे. मला देवाकडनं मी काही मागत नाही. त्यांनी मला दिलंय. मला माणसाचा जन्म दिलाय, मला बुद्धी दिली आहे, मी त्याला जागलं पाहिजे. हाच खरा देवाचा अर्थ आहे असं मला कळलं. आणि वॉज रिअली ब्युटिफुल मुवमेंट इन माय लाईफ. आणि असं एकदम वॉशरूमच्या बाहेर पडलं तेव्हा लाईक ट्रान्सफॉर्म झालं असं मला वाटलं की आय एम अ ब्लेस्ड पर्सन. ऑलवेज से दॅट की आय एम अ ब्लेस्ड पर्सन. पण मग खरंच त्रास नाही झाला ना त्या मुलाचा नंतर तो परत माझ्याकडे आला. त्यांनी सगळी चिकार भानगडी केल्या पुष्कळ. माझ्याकडे परत आला. आई घेऊन आली. म्हणजे की आता परत तुम्हीच त्याला आता ठीक करू शकाल. म्हटलं एका कंडिशनवरती की हे तुम्ही इथे बसा आणि मी त्याच्याशी बोलेन. बरोबर. उलटं सुलटं काही व्हायला नको. रिकवर्ड. नंतर पण त्याचं ते सोडलं त्याने. धरसोड भयंकर होती त्या मुलामध्ये. ठीक आहे. पण मी त्यातनं सहज बाहेर पडलो असं म्हणतो. पेशंट्सना त्यांचे घरचे किंवा मित्र किंवा ते घेऊन येतात की स्वतःहून सुद्धा आपल्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं किंवा आय नीड हेल्प म्हणून येतात तुमच्याकडे? आता खूप काळ बदललाय. 79 मध्ये मी प्रॅक्टिस करतो. 79 मध्ये मी सायकॅट्रीत प्रवेश केला. 84 मध्ये प्रॅक्टिस स्वतःची सुरू केली. तेव्हा आणि आता मी आता इतकी वर्ष होऊन गेली. आता खूप होकारात्मक बदल आहे. आम्ही त्यांना वॉक इन पेशंट म्हणतो. नाही कसे रिफर्ड असतात. डॉक्टर सांगतात, कोणीतरी सांगतात की डॉक्टरने जाऊन भेटा. त्याला आम्ही रिफर प्रॅक्टिस म्हणतो. आणि बाकीचे असतात ते वॉक इन. ते म्हणतात की डॉक्टर मी कोणाची चिठ्ठी नाही आणली आहे, बस बोल, कोणाच्या चिठ्ठीची गरज नाही, तुला गरज आहे ना ते बोल. सो वी कॉल इट वॉक इन पेशंट. सो वी हॅव लॉट ऑफ वॉक इन पेशंट्स. आणि मित्र मैत्रिणी, बरोबरचे लोक, सहकारी, ऑफिसमधले लोक, सिनियर्स, कंपनी सांगते की याच्यात काहीतरी बदल झाला आहे, हा खूप चांगला वर्कर आहे आणि याला त्रास होतोय, तुम्ही त्याला मदत करा. आणि येतात आणि त्यांचं थोडं कोचिंग पण करावं लागतं. पण येतात लोक आणि सांगतात की असं असं आहे आणि खूप मोकळेपणाने बोलतात आणि म्हणतात फक्त हे कॉन्फिडेन्शियल राहील ना. म्हटलं ना हे इकडनं आत जातं ना ते इकडनं नाही बाहेर पडत, इथेच राहत आतमध्ये. सो त्यांना तेवढा ॲश्युरन्स दिला की मग ते म्हणतात ठीक आहे बोलतो मी. मग बोलतात, सांगतात आणि खूप मोकळेपणाने बोलतात. आणि असं सांगतात की मी जे तुमच्याशी आज बोलणार आहे ना ते मी कोणाशीच बोललेलो नाही. म्हटलं तू आज माझ्याशी बोलतोयस असं नाही, तू आज स्वतःशी बोलतोयस. बरोबर. तू मोकळा होतोयस, मला सांगतोयस म्हणजे तू स्वतःला सांगतोयस. ते बाहेर येत आहे ते तू स्वीकारतोयस. ते तू इतकी दिवस दाबून टाकत होतास ना, आता ते तुझ्या तोंडून बाहेर पडतंय. तेव्हा तुला क्लॅरिटी येते की अरे माझ्या मनात असे विचार येतात. नाही ते इतकी दिवस असा कसा मी विचार करतो, असं नाही विचार करून चालणार, सगळेला निगेटिव्ह विचार करू नको, तू तेच विचार करतोस, असं सगळं ठोकत असतात. बरोबर बरोबर. ते म्हणाले की मला कुठे हौस आहे का असं करायची, पण मला त्रास होतो ना. सो तो एक मोकळेपणाने बोलणं हा एक खूप मोठा बदल झाला आहे. प्री मॅरिटल काउन्सिलिंग आपण येतात. आम्ही दोघं मित्रमैत्रिणी आहोत. आता मी लग्न करायचं असं ठरवल्यापासून आमची खूप भांडणं होत आहे किंवा काय होत आहे वगैरे असं ह्याच्याकरता येतात. लहान मुलं पण येतात. पर्टिक्युलरली कोविड नंतर लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची समज आली आहे की देर इज डेफिनेटली बियॉन्ड बॉडी, की ज्याला सांभाळावं लागतं आणि मग ते त्याच्यात बिघाड होतो, मग ते दुरुस्त करावं लागतं. मग सांगतो की मी जर 4 दिवस बाहेर जाऊन येऊ का,
मग मी त्याला सांगतो की बघ तुझी गाडी बिघडली ना, तर तू दुसऱ्या गावी जाशील का गाडी घेऊन बिघडली, ती जाऊन दुरुस्त होईल का तिकडे, नाही तुला गॅरेजमध्ये जावं लागेल ना, तू दुरुस्त कर मग जा. जर बरा झालास की मी तुला सांगेन जा आता नको माझ्याकडे जा. पण तुम्हाला कळत असेल ना की आता हा बरा झालाय किंवा आता किती हो, पर्सेंटेज पर्यंत बरा झालाय आणि पूर्ण बरा झालाय, असे पूर्ण बरे होतात का? पूर्ण गोष्ट कठीण आहे. म्हणजे आम्ही म्हणतो की वी कॉल इट इनसाइट. म्हणजे मला काय झालंय हे मला कळलं, मला काय होतंय ते कसं होतंय ते मला कळलं. व्हॉट इज द प्रोसेस, हे त्याची SOP काय आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काय आहे त्या डिसऑर्डरची, आणि त्याच्याकरता काय करायला पाहिजे ते मला कळलेलं आहे. आणि त्या मदत घेऊन मी बरा होऊ शकतो. आणि मग मला लागलं तर मी डॉक्टरांकडे जाऊ शकतो आणि त्याच्या बाहेर पडू शकतो. मी त्यांना असं म्हणतो, जे असे अगदी ऑलमोस्ट बरे झालेले लोक असतात, डॉक्टर परत नाही ना असं होणार. म्हणतो की अरे जोपर्यंत तू हा प्रश्न विचारतोयस ना तोपर्यंत तू लायबल आहेस. जेव्हा तू असं म्हणशील ना आय डोंट केअर, बरं नसलं तर काय, ट्रीटमेंट घ्यायची, बरं व्हायचं, चला पुढे, हे वाक्य मला जे तोंडून ऐकायचं. मग ते म्हणतात की हां मला पण असंच वाटतं की काय एवढं काय त्याच्यात, ठीक होतो की आपण बस. म्हटलं असं जे म्हणतात ना त्यांना काही होत नाही. जोपर्यंत तो विचार होईल का होईल का होईल का होईल का, कारण मी स्वतःला ऑटो सजेशन देतं ना, होणार का होणार का होणार का, झालं होते. पॅनिक एन्झायटीमध्ये असं खूप, पॅनिकचा अटॅक तर नाही ना, अरे असं काही नाही ना, अरे बापरे काय होत आहे, मग श्वास घेता येतो की नाही, मग चालता येते की नाही, मग तेवढं ते होत जातं. म्हणजे तुम्ही स्वतःला इतकी सजेशन देत राहता आणि त्यांना मायक्रोस्कोपमध्ये बघत राहता की अरे आता मला इकडे खा झाली ती त्याच्याचमुळे का, इथे म्हणजे डोकं दुखल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे का मला पोटात गॅसेस आहेत ते, पण इट जस्ट कीप ऑन जॉईनिंग डॉट्स विच आर नॉट कनेक्टेड, आणि मग ते एस्केलेट होत जातं अँड देन इट जस्ट ब्रेक्स. सो तुम्ही म्हणा की हे आहे. सो माइंडफुलनेस बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट स्किल, की ज्याच्या मदतीने तुम्ही पहिली गोष्ट अँझायटी डिसऑर्डर, पॅनिकमधल्या किंवा डिप्रेशन, ते पळत सुटलेले असतात. म्हणजे काय 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 करा की तू पळू नकोस, थांब ना, पॉज, थांब, सावरशील तू. ताप आलेला माणूस धावत सुटत नाही, फ्रॅक्चर झालेला माणूस धावत जात नाही ऑर्थोपेडिक सर्जनकडे, त्याला नेतात. बरोबर, कारण त्यांनी विश्रांती द्यायला पाहिजे, तशी तुला विश्रांतीची गरज आहे या क्षणी. थांब, तू स्थिर हो, स्वतःच्या मनाशी विचार कर, माझ्याशी बोल, ट्रीटमेंट घे, मेडिकल ट्रीटमेंट देतो ती घे, म्हणजे यातनं बाहेर पडू शकशील तू. सो असा पळत सुटू नकोस. पॉज, दॅट पॉज इज माइंडफुलनेस, दॅट पॉज इज बिकमिंग अवेअर. काय घडतंय माझ्या मनात, काय चाललं आहे, काय विचार येत आहेत. आणि माइंडफुलनेस आपल्याला हे पण शिकवतो की आपल्या मनात येणारे विचार हे जर आपण पकडले तरच ते राहतात. तर आपण म्हटलं की हा विचार येतात आणि जातात, तर ते जात असतात, ते जातच असतात, आपण ते धरतो. म्हणजे मी जर पाण्यात हात घातला तर तेवढ्यापुरतं पाणी थांबतं ना, हात काढला की पाण्याचा प्रवाह वाहतच असतो. आपल्या मेंदूमधल्या विचारांचा प्रवाह सतत वाहत असतो. म्हणजे दिवसाकाठी 60,000 विचार येतात माणसांच्या. पण प्रत्येक विचारावरती खूप विचार करणं गरजेचं नसतं. प्रत्येक विचारावरती आपण विचार करतो, त्याला फाटे फोडतो, आणि सगळ्यात त्रासदायक काय असतं तर त्या विचाराला जोडून मानसिक चिंता निर्माण होते. बरोबर, असं होईल का, अरे बापरे असं तर नाही ना होणार, आता असं होईल का हा प्रश्न आहे. आपण शक्यतांचा विचार करतो, पण अरे बापरे असं झालं तर अँझायटी सुरू झाली. अँझायटी इज अ क्लिंगिंग. अँझायटी हा गोंद आहे जो तुमच्या विचारांना चिकटून राहतो, आणि तुमचे विचार त्या आपल्या मेंदूला चिकटून राहतात. अरे बापरे असं होईल का, तसं होईल का, तसं होईल का, मग फाटे फुकू फाटे, सहसा तुमचं गुगल सुरू होतं डोक्यातला, हे पण आहे, ते पण आहे, ते पण आहे, ते पण आहे, आणि त्यांनी तुमची चिंता फक्त वाढत जाते. तर थांबा आणि पहा, तुम्ही जर ते सोडलं तर ते आपोआप जातं. मी त्यांना सांगतो की बघ, अरे समुद्राच्या काठी उभं राहिल्यानंतर आपल्याला लाटा येताना दिसतात, आपण म्हणतो की लाटा खूप आल्या, पण आपण असं म्हणत नाही ना लाटा परत गेल्या, जितक्या आल्या तितक्या परत गेल्या. तसं आपण तुम्हाला काही ढकलाव्या लागत नाहीत त्या, तो पाण्याचा स्वभाव आहे. तो कुठे वॉटर बॉडी तयार झाली, वाटेत जरी पाणी ठेवलं, वरनं झुळूक गेली तरी पाणी तरंग म्हणतात ना, पण पाण्याचा गुणधर्म येतो, मनाचा गुणधर्म येतो, विचार येतात आणि जातात. आपण बघायचे असतात त्यांच्याकडे, इंग्लिश रिॲक्ट नाही करायचं. मी त्यांना सांगतो की इंग्रजीमध्ये 2 वाक्य आहेत.
एक म्हणजे आय एम थिंकिंग, म्हणजे मी विचार करतो आहे, आणि देर इज अ थॉट इन माय माइंड, म्हणजे मी त्या विचार, देर इज अ थॉट, हा बघ विचार आला तुझ्यामध्ये, हे बघ ह्या टेबलवर पडलेलं पेन आहे, प्रिस्क्रिप्शन पेपर आहे, हे अमुक आहे तमुक आहे, हे बघतोस त्याच्याकडे ना, ते तू नाही आहेस. तू जेव्हा म्हणतोस मी विचार करतो तेव्हा तुझी एनर्जी त्याला लावत असतो, बरोबर, त्यामुळे तुझी एनर्जी खर्च होते आणि तू विचार करून करून दमून जातोस, तुला थकवा येतो, कंटाळा येतो, कारण तू त्याच्यात एनर्जी घालवतोस. तू म्हणला की हा विचार येतोय, पाण्यात पडलेली काडी आहे, काय नाही, वाहत जाते. असा जर एक साक्षीत भाव आपण निर्माण केला, आपण समजून घेतलं, माइंडफुलनेस सांगतात की बुद्धांचं असं आहे की ते अनित्य आहे, म्हणजे येतात आणि निर्माण होतात आणि नाहीसे होत असतात सतत. सो अनित्य तत्व आहे ते, अनिच्य अनिच्य असं म्हणायचं. म्हणजे ते निघून जाताना तुम्हाला दिसतात. मग तुम्हाला वाटतं की अरे मी सोडलं तर ते विचार जातातच आहेत, एकामागोमागे एक येत असतात. काय येतात? अरे माणसाचा मेंदू तसा आहे, आपलं जीवन तसं आहे, आपलं शरीर असं आहे, त्याच्यात असे प्रकारे विचार येणार. असे विचार केले आपण, म्हणून आपण खूप सायन्सनी प्रगती केली, म्हणून मोबाईल आहे, म्हणून स्पेसशिपमध्ये माणसं जातात, म्हणून रिसर्च होतो, म्हणून आपल्याला कोविड सापडतो. हे जसं माणसाच्या मेंदूनी प्रगती करून शोधून काढलेल्या गोष्टी आहेत, तसं माणसाचा मेंदू चुकीच्या गोष्टी पण करतो. तिथे हिटलर पण निर्माण होतो, बॉम्बस्फोट पण होतो. सो आपण ठरवायचं आहे की माझी मानसिक शक्ती आहे, माझी विचारशक्ती आहे, ती मी कशी वापरणार आहे. त्याच्याकरता ही विचारशक्ती मी वापरणार, मी त्याचा साक्षीदार आहे, मी त्याचा वापर करता आहे, मी ती वापरतो. कोणासाठी? जगाच्या कल्याणासाठी, स्वतःच्या कल्याणासाठी. माझं पर्पज आहे ते कम्पॅशनेटली लोकांना समजून घेण्यासाठी. मग आपल्याला ते त्यातनं आपण मुक्त होतो. कोकणातल्या माणसांना सांगायचं की ते त्यांना पटकन लक्षात येतं. मी त्यांना सांगतो, बघ तुझ्या कोकणामध्ये ना खूपदा असं म्हणतात, झाडांनी तुला धरलं, असं म्हणतात ना, रात्रीच्या याला तू लघवीला गेला, झाडांनी तुला धरलं असं म्हणतात. अरे झाड आहे ना, ते धरत नाही कोणाला, तू झाडाला मिठी मारतो आणि ओरडतोस, मला झाड सोडत नाही, मला झाड सोडत नाही. लोक म्हणतात याला झाडाने धरलंय. तू धरलंयस आणि तू सोडलंय. झाड कधीही येऊन पकडत नाही तुम्हाला, तुम्ही झाडाला पकडता. आपण पकडलंय, आपणच सोडू शकतो. त्यामुळे ते काही झाडांनी सोडवावं देवाची इच्छा असली तर काही नाही, तू हात मोकळे कर आणि सोडून दे. झाड तिथेच असतं, आपण दूर जायचं. सो असं कळल्यानंतर ते म्हणतात की हो, मी इतका प्रयत्न करत होतो हे सगळं निघून जावं मनातलं म्हणून, आणि ते जायचंच नाही, परत अंगावर यायचं, परत अंगावर यायचं. म्हटलं ते येणारच ना, कारण ते पकडलंयस हातामध्ये, दूर फेकण्याकरता पकडलंयस, पण हातातच राहतं ते. सो ते म्हणतात की खरंय, पण हे समजायला वेळ लागतो. म्हणजे तुम्ही जेवढ्या सहजरित्या ते समजावताय, ते आम्हाला ते समजून घेणं आणि मग ते प्रॅक्टिकली तसं करणं, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कळतं, पण ते वळवायचं कसं, हा महत्वाचा मुद्दा आहे. बुद्धांनी याला कुशलकर्म असं म्हटलं, म्हणजे कौशल्याने करावं लागतं. म्हणजे सगळी जी त्यांनी सांगितलं, विपश्यना इज अ कौशल्याने करण्याची गोष्ट आहे. ते कौशल्य आहे म्हणजे काय, प्रॅक्टिस आहे. परत परत करत राहा स्वतः. म्हणजे त्याच्याकरता जर्नलिंग करायचं, स्वतः लिहून काढायचं की माझे त्रास काय, ते कुठून आले, कसे आले, ते कसे येतात जातात, हे मी कसं बघायचं, हे मी स्वतःचं जर्नलिंग करायचं. स्वतःमध्ये छोटे छोटे बदल करायचे, बोलण्यामध्ये थोडे बदल करायचे, अप्रोचमध्ये बदल करायचे, ग्रॅटिट्यूडमध्ये बदल करायचे. म्हणजे आपल्याला हळूहळू यातनं असं आपोआप, हां झाडाने मी आता झाडाला सोडलं, अरे पण तुझी सवय लागली आहे झाड पकडायची, ती सवय मुळापासून जोपर्यंत जात नाही तोपर्यंत सवय तुम्हाला सोडावी लागते. मी त्यांना स्त्रिया आल्या ना की त्यांना सांगणं जरा सोपं असतं. कसं मी त्यांना सांगतो, बघा वहिनी किंवा काहीतरी, ताई तुम्ही पोळ्या करायला शिकलात, बरोबर आहे ना? हो. सुरुवातीला किती कठीण जायचं ना, म्हटलं नकाशा व्हायचा त्याचा, आणि तो पोळपाट हलतो जोरात, लाटणं नीट फिरत नाही, नकाशा होतो, पीठ किती लावू कळत नाही, तेल किती लावू कळत नाही, पोळी जळते, सासू बडबडते. आता तुम्ही पोळ्या लाटता लाटता, भाजी परतता, मोलकरणीशी बोलता, मुलाला काहीतरी सांगता, नवऱ्याला निरोप देता, मोबाईल, कसं जमतं तुम्हाला हे? म्हटलं काही नाही, तुम्ही हे प्रॅक्टिस केली आणि तुमच्या अंगावर येऊन पडलं आणि आता तुम्ही सहज करता, तुम्हाला त्याचा काहीही स्ट्रेस नाही. पटापट पटापट तुमची कामाची पूर्वी करायला 3 तास लागायचे, तुम्ही 1.5 तासांत पटकन बाहेर पडता. कसं? कारण सवय. म्हणजे तुम्ही सुरुवातीला जर म्हटलं असतं
मला ना पोळीच खाता येत नाही, मला लाटताच येत नाही, तर कधी झाली बरोबर नसती. बरोबर. तुम्ही करत राहता, सुरुवातीचे काही तुम्हाला ते विचित्र अनुभव असतात ते तुम्ही स्वीकारता, लोकांचा थोडा ओरडा खाता, स्वतःला समजावता आणि सवय लागली की तुमच्या ते नकळती. आता सायकल शिकण्यासारखं आहे हो. सायकल आपण लहानपणी शिकतो म्हणून आपल्याला येते. नाही तर सायकल चालवणे कारपेक्षा जास्त कठीण आहे ना. अनस्टेडी व्हेकल आहे, त्याच्यावरती आपलं वजन पडणार, ते कसं जाणार पुढे, ते पुढे पण ढकलायचं, बॅलन्स सांभाळायचा, हँडल सांभाळायचं, पॅडल मारायचं, किती गोष्टी आपण एक वेळेला करत असतो. पण मुलं पटापट शिकतात कारण त्यांना पडण्याची भीती नसते. त्यांना असं वाटत नाही की अरे पडलो तो काय, शिकतोय आपण, दादा धर हा मागणं, मग दादा कधी सोडून देतो कळत नाही त्याला, जातो सायकल चालत पुढे. बिकॉज ती सवय आहे आणि ती सवय करून घेतली पाहिजे. याला आता ही नुसती गोष्ट नाही आहे, तर ही याला मसल मेमरी म्हणतात की इट इज नॉट युअर ब्रेन विच इज इन्वॉल्व. तुमचा मेंदू म्हणतो की हे मी काम आता या स्नायूंकडे पोचवलेलं आहे, तुम्ही करा, मला त्रास देऊ नका. मी गाडी चालवताना किशोर कुमारची गाणी ऐकतोय, हा मला हे पॅडल बिडल पटकन होत नाही. फिट हॅव लर्न, आपण नाही शिकत, पाय शिकतात. तसं ते आपण शिकत जातो. मग ह्या गोष्टी ज्या आपल्याला कठीण वाटतात त्या आपल्याला हळूहळू कळायला लागतात आणि मग कळले की तशा वळायला पण लागतात. आणि तो जो काळ असतो ना, कळतं ते वळतं याच्यामधला, त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी साथ लागते, तुम्हाला थोडा सपोर्ट लागतो. स्वतःला पण स्वतःला सपोर्ट करावा लागतो की होणार आहे, जमणार आहे, मला मी करणार आहे. त्याचे जे नाही कसं होतच नाही, मला काय म्हणतील, असं न करता जमेल हळूहळू. स्वतःशी एक संवाद करून सांगत असतो की हां होणार, जमेल, मला कठीण आहे. सोपं असतं तर आलंच असतं, सोपं असतं मला शिकवावं लागलं नसतं, कठीण आहे म्हणून शिकवावं लागतं. सो आपण करत राहूया, येईल. मग तुमच्या लक्षात पण राहणार नाही की आपल्याला सगळं करायचं आहे, आपोआप होतं. तसं ते आपोआप जमलं पाहिजे. मी पण म्हणजे सुरुवातीला मला असं वाटायचं की हे नाही जमणार नाही जमणार, म्हणजे लहानपणी. पण आता मला असं वाटतं की एखादी गोष्ट जेव्हा मी नवीन शिकायला घेते ना, पहिला दिवस एकदम कठीण असतो आणि त्या दिवशी आणि जेव्हा सगळं कठीण होत असतं तेव्हा मी म्हणते की हे आज ना 10 दिवसानंतर तुला येणार आहे. ह्या ॲटिट्यूडनी शिकायला लागल्यानंतर पटपट सगळं पटापट होऊन जातं. कारण काय माहितीये, माइंडफुलनेसचा एक फॅक्टर असा आहे, त्याला म्हणतात बेबी माइंड. अच्छा. म्हणजे तुमचं मन एखाद्या लहान मुलासारखं असलं पाहिजे की जे खूप फास्ट शिकतं. बेबी माइंड की ते चूक बरोबर आणि त्याला भीती वाटत नाही. भीती वाटत नाही. लहान मुलं चालायला लागल्यानंतर आई म्हणते अरे पडशील, पोरगं उठतं, बसतं, चालतं, सगळं करायला लागतं, रांगायला लागतं, उठून उभं राहतं, चालायला लागतं, त्याला काहीच नसतं. सो दॅट इज अ बेबी माइंड. सो माइंडफुलनेस टेक्स यू टू दॅट बेबी माइंड ऑफ दॅट इनोसन्स, लर्निंग. तुम्ही शिकत असता, अरे हां मी शिकतोय, मी हळूहळू ते अंगवळणी पडणार आहे, असं तुम्ही, दॅट्स अ बेबी माइंड. माइंडफुलनेसमधलं ते खूप महत्त्वाची गोष्ट. आणि ते तुम्हाला तिथपर्यंत जावं लागतं, स्वतःला न्यावं लागतं. आणि जाण्यात काहीच कमी नाही आहे, ते नॅचरल आहे. नवीन शिकतोय, नवीन शिकताना नवीन माणसासारखं, नवीन मुलासारखं शिकायचं असतं. तर अशी तुमच्या या सगळ्या बिझी स्केड्यूलमध्ये व्हॉट यू डू फॉर रिक्रिएशन? मी गाणी खूप ऐकतो. म्हणजे मी हिंदी सिनेमातल्या गाण्यांचा प्रचंड भोक्ता आहे. म्हणजे मला गाणं, मग त्यातला तो सिनेमा, ती ॲक्टिंग, म्हणजे कोणत्या ॲक्ट्रेसवर केलेलं, लता मंगेशने कधी म्हटलं, त्याचा म्युझिक डायरेक्टर कोण, किती साली तो प्रकाशित झाला, तर तो किती चालला, असं म्हणजे खूप कचरा डोक्यात जमा केलं. म्हणजे तरी लॉट ऑफ क्लटर ऑफ दिस काइंड, बट आय एन्जॉय. वाचन हे माझं टाइमपास. म्हणजे वाचन तर सतत करत. माझ्या वाचनाची स्टाईल अशी आहे की मी एक लेखक पकडतो, मग त्याचा फडशा पाडायचा, सगळं वाचून काढायचं. मी तो आपल्याला पूर्ण कळतो. आणि माझं जास्त रिडिंग आता फिक्शनल जवळ करतच नाही. कादंबऱ्या, कथा वगैरे मला कळलं, पुढे चला असं. काही फिलॉसॉफिकल असेल तर मग कृष्णमूर्तींच्या 10 पानं वाचायला 100 दिवस लागतात. तर मला असे काही चांगले लेखक आहेत. ॲलन वॅट्स म्हणून आहे, ज्यांनी मला खूप साथ केली. फ्रिट्ज ऑफ कापरा म्हणून आहे की ज्यांनी खूप बेसिक प्रश्न उपस्थित केले स्पिरिच्युॲलिटीबद्दल आणि सायन्सबद्दल. हे लेट 70s मधले लोक आहेत ते. आणि मग ते मी ते धरले आणि मग मी अख्खा फ्रिट्ज ऑफ कापरा पचवला. तरी सुद्धा सो असे आहेत. माल्कम ग्लॅडवेल आहे, तो जरा मॉडर्न आहे. रिचर्ड वाईजमन म्हणून आहे, त्याचं कोर्कॉलॉजी म्हणजे डे टू डे सायकॉलॉजीमधले आहे. असे खूप वाचले मी, म्हणजे मजा येते वाचायला. नंतर फक्त आता
बुद्ध वाङ्मय जास्त करून वाचतो अच्छा. आणि ते साळुंखे यांचं पुस्तक आहे ते पण वाचलं आणि पुष्कळ बुद्धावरती लिहिणारी बुद्धाची स्वप्न, त्या स्वप्नांचा अर्थ याचा पण सध्या अभ्यास करतोय की बुद्धाने 3 स्वप्न पडली होती, ती स्वप्नांचे अर्थ काय, त्याचा ॲनालिसिस काय आणि बुद्ध आणि हे वेगळ्या प्रकारचा माझा अनुभव चालू की बुद्ध विचारातले काही अंश गीतेमध्ये सापडतात का, विदेशी परदेशी स्टॉइसिझम म्हणतात तो आणि स्थितप्रज्ञ याच्यात काय समांतरता आहे. नंतर मी आवड म्हणून अष्टावक्र गीता म्हणून आहे मोठी एक 250-300 श्लोक आहेत, ती सगळी मराठीत मी भाषांतरित केलेली आहे आणि ते संस्कृतमधली आहे. म्हटलं मला हे सगळं कळत नाही आहे. कोश घेऊन बसलो, पुस्तकं घेऊन बसलो आणि प्रत्येक श्लोकाचं, संस्कृत श्लोकाचं मराठीत भाषांतर केलं. मग काही ठिकाणी जुळलं, काही ठिकाणी नाही जुळलं, पण मी ती सगळे मराठीत भाषांतर केलं. त्याचं पुस्तक करणार आहे मी. म्हणजे मला समजतंय की हे काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता गीतेवरती मी गीता आणि म्हणजे मॉडर्न सायन्स आणि स्क्रिप्चर्स यांची मी जरा जोड करण्याचा प्रयत्न करतो. आता मी मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चर दिलं इमोशनल इंटेलिजन्स आणि भगवद्गीता. के जे सोमय्यामध्ये पण लेक्चर दिलं. आता मी त्याच्यावरती वेबिनार करणार आहे की भगवद्गीतेमधले कर्मयोग म्हणजे काय, म्हणजे मला काय समजतो, भक्तियोगाचा काय अर्थ आहे, विशेष करून इमोशनल इंटेलिजन्स भगवद्गीतेमध्ये कसा रिप्रेझेंट होतो आणि त्याचं कसं विवरण पुढे श्रीकृष्णाने केलेलं आहे आणि अर्जुनाचे काय प्रश्न आहेत. अष्टावक्र गीतेमध्ये जनकाचे प्रश्न आहेत आणि अष्टावक्रांनी दिलेली उत्तरं आहेत. सो असे 3-4 गोष्टी आपण सायमल्टेनियसली वाचायला लागले की मग मजा येते. मग ते स्टॉइसिझम कुठे येतो इकडे. अच्छा, म्हणजे एक शब्दावरून आपल्याला कळतं की तो स्थितप्रज्ञ तो कसा वावरतो असं ते केलेलं की वावरे कसा, असा गीताईमध्ये वावरे कसा असं अर्जुन विचारतो. अरे वावरे कसा असं म्हणतो म्हणजे काय, ती फिलॉसॉफी नाही आहे, ते जगणं आहे. तो कसा जगात वावरतो, तो कसा वागतो, कसा फिरतो, कसा चालतो, तो विचारतो. कसा फिरे, कसा वावरे, कसा बोले. म्हणजे त्याची जी स्थितप्रज्ञता आहे ती एक गोष्ट नाही आहे, ते त्याच्यात जगण्याचा मार्ग आहे. तो कसं जगतो, कसा वावरतो, कसा बोलतो, कसा तो जगतोय ते मला समजून घ्यायचं आहे. म्हणजे ते एका नुसतं कसा वावरे ह्या 2 शब्दावरती आपल्याला खूप मोठं समज येते की ही संकल्पना नाही, मार्ग आहे. माइंडफुलनेस इज नॉट अ कॉन्सेप्ट, इट्स अन आयडिया. ती जगतो आपण. मी माइंडफुल वॉक, माइंडफुल टॉक, माइंडफुल इटिंग, हे प्रत्येक क्षण मी किती जागृत आहे. जसं आपण बघ की तो सगळे झोपलेले असताना योगी जागा असतो म्हणजे काय असं. तर असे वेगळ्या गोष्टींचे मी अशी जोडत जाण्याचं हे मी एन्जॉय करतो. प्रवास करतात. प्रवास करतो म्हणजे मला फिरायला आवडतं. तिथे इकडे तिकडे फिरायचं आणि हे बघा ते बघा वगैरे ठीक. पण मला अलीकडे कुठे गेला होता? मी आणि माझ्या बायकोला युरोपला जायला आम्ही 3 देशामध्ये भरपूर फिरलो. इटलीमध्ये, स्पेनमध्ये, स्वित्झर्लंडमध्ये. फ्लॉरेन्स मला अतिशय आवडलं कारण मला व्हिज्युअल आर्टचा मी अतिशय भोक्ता आहे. मला त्याचा अभ्यास करायला आवडतो. तिथे मला दा विंची, नंतर तिथे मला फारसा माहिती नसलेला एक त्यांच्याबरोबरचा एक आर्टिस्ट होता कारावेज्जिओ म्हणून. तर त्याची मला पेंटिंग जशी अचानक बघायला मिळाली आणि एक म्हणजे नवीन जग मला ओपन झालं आणि मी त्याचा अभ्यास करतो. मी पेंटिंग्सकडे बघत राहायचं. सायकॅट्रीमध्ये थोडीशी या गोष्टी येतात. वॅन गॉच्या पेंटिंगचा तर अभ्यासच करावा लागतो. त्यामुळे ॲम्स्टरडॅमला गेल्यानंतर ते बस ठीक आहे सगळं मी आता तू वॅन गॉचं मला म्युझियम बघू द्या की मला तिथे क्रो इन द व्हीट फील्ड नावाचं खूप प्रसिद्ध चित्र आहे जे त्याच्या मृत्यूपूर्वी त्यांनी काढलेलं आहे. तर तो त्याचा मृत्यू कसा दिसतो त्या चित्रात, ते काय आहे त्या स्ट्रोक्समध्ये, काय ब्रॉड स्ट्रोक्समध्ये काय आहे, ती कावळे कुठून येत आहेत, तो मधला रस्ता कुठे जातो, असं बघत राहतं. म्हणजे तुम्हाला 2-2 तास तुम्ही बघत राहता आणि सगळं मला चकित व्हायला होतं की हे काय आहे. सो हे मेरा मजा येते मला हे करायला. गोया एक आहे तो बायपोलर डिसऑर्डर होती त्याला.
सो तो भयंकर चित्र काढायचा, माणसं माणसानं खातायत, मग तो जायंट आहे तो मुलाला खातोय, आणि दुसरी चित्र सनफ्लावर्स. अरे 2 वेगळ्या माणसांनी काढलेली चित्र आहेत का? नाही, एकाच माणसाने काढलेली. वेगळी मनस्थिती होती, बायपोलर डिसऑर्डर होती त्याला. सो मजा येते बघायला, हे डिस्कवर करायला खूप मजा येते. जसं शोधायचं, विचार करायचा, मग त्यात सायकॉलॉजी कुठे आहे का, कुठचा अँगल आहे बरं. सो नेक्स्ट टाइम तुम्ही प्रवासाला जाल तेव्हा चेरी पिक कडून तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे. ओके, बॅग आहे, केबिन बॅग आहे. म्हणजे मला एकदम मजाच आली इकडे. ओके, अरे येस. सो ही आहे चेरी पिकची बॅग. निशांत आवळे आपले अतिशय दिल के करीब मित्र आहेत. बरं बरं, वा वा, छान. आणि या छोट्या प्रवासाला मस्त आहे. या सगळ्या बॅग्स वरती निशांत दादांनी 35% डिस्काउंट सुद्धा ठेवला. वा. आणि ही एक अतिशय छान लेदरची स्लिंग बॅग आहे. ओहो, ही सुद्धा प्रवासात उपयोगी पडेल तुम्हाला. हो, वा, मस्त. कलर पण छान आहे ना, मस्त एकदम बेज कलर. सो सरिता पेडणेकर आपली एक मैत्रीण आहे, पार्ल्यातलीच आहे. बरं. आणि शाकूज हा तिचा ब्रँड आहे. ती लेदर प्रोडक्ट्स बनवते. आहे दुकान बघितलं. मी म्हणायचो की काय शकू आहे का, शकू असं म्हणतो, शाकू आहे. छान. आत्ता तुमच्या वाचनाबद्दल आपण बोलत होतो. मला असं वाटतं की हे तुम्हाला नक्की वाचायला आवडेल. रोहन प्रकाशनने तुमच्यासाठी एक पुस्तक पाठवलंय, विन्सेंट वाईन आणि मोक्ष. सो मूळ कथा आहे देवेंद्र भागवत यांची आणि कथा विस्तार केलाय दीप्ती देवेंद्र यांनी. बरं, अच्छा. विन्सेंट वाईन आणि मोक्ष. विन्सेंट व्हॅन गॉग वरती असावं बहुतेक आहे. वा, आभारी आहे मी. हा खूप छानच. हो, विन्सेंट व्हॅन गॉग. स्टारी नाईट. आपली आणखीन एक दिल के करीब मैत्रीण आहे, कल्याणी मोडक म्हणून, आणि क्रिएटिव्ह माइंड्स हा त्यांचा ब्रँड आहे. सो त्या हे जे पाथरवट असतात ना, त्यांच्याकडून दगडात खूप छान छान गोष्टी बनवतात. हा एक खूप छान दिवा पाठवलाय त्यांनी तुमच्यासाठी, आणि हा तुम्ही वापरू शकता. हा एकदम वात आणि तेल वगैरे घातलं ना, छान मस्त आहे. पाथरवट शब्द खूप दिवसांनी ऐकला. बरं, आपल्या गप्पा इतक्या छान झाल्या, खूप शिकायला मिळालं तुमच्याकडून. सो बोलत गेलो. गप्पांचा शेवट तोंड गोड करून. वा वा वा. सो अद्वैत बापट आपले अतिशय दिल के करीब मित्र आहेत, आणि सहज हवन एंटरप्राइज हा त्यांचा ब्रँड आहे. काय काय सहज हवन एंटरप्राइज. सहज हवन होते. वा, छान. आणि ऑर्गॅनिक गूळ घालून हा खरवस बनवलेला आहे. वा, आता मी तुमचे आभार मानतो. अरे बापरे. कारण मला असं वाटतं, कारण असं आहे की एक ही ग्रॅटिट्यूड आहे मला तुमच्याबद्दल आणि या मीडियमबद्दल, की या माध्यमातर्फे खूप लोकांशी संपर्क होतो, संवाद होतो. मी खरंच सांगतो, आज खूप मनापासून बोललो. म्हणजे अनेक गोष्टी मी अशा बोललो की ज्या मी सहसा नाही बोलत. म्हणजे थोडंसं प्रायव्हेट म्हणा, पर्सनल म्हणा, पण मला असं वाटलं की कुठे घेऊन जायचं, बोलून टाकूया ना, माणूस आहे मी. सो ते अनुभव मला लोकांपर्यंत पोचवायचे होते. त्यामुळे तुमच्या माध्यमातर्फे मला हे पोचवता आले, आणि दिल के करीब, माझ्या दिल के करीब होतं ते सांगता आलं. ते त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे अतिशय मनापासून. आणि आत्ता तुमच्याशी गप्पा मारताना मला असंही जाणवलं की यू मस्ट बी डेफिनेटली बिलिव्हिंग इन मॅनिफेस्टेशन. आणि मला असं आत्ता वाटतंय की मी तुमच्या समोर आता इथे बसले आणि तुमची मुलाखत घेते, तुमच्याशी इतका वेळ बोलतेय, हे माझं मॅनिफेस्टेशन आहे. कारण मी तुमचे सगळे पॉडकास्ट आत्तापर्यंत ऐकलेत. काम करताना, मेकअप करताना, हेअर करताना वगैरे मी लावून ठेवते मेकअप रूममध्ये आणि ऐकत असते. कारण हा जो तुमचा विषय आहे, तुमचं फील्ड आहे, ते माझ्या अतिशय दिल के करीब आहे. आणि आत्ता गप्पांमधून हा विषय निघाला म्हणून मी सांगायची हिंमत करते की जसं तुम्हाला तुमच्या गुरूंबद्दल वाटलं होतं की तुम्हाला त्यांच्याबरोबर वेळ घालवायचा, तसं मला तुमच्याबरोबर वेळ घालवायचा आहे.
अरे असे 2-3 दिवस जर का तुम्ही फक्त बोलता आणि मी ऐकते ऐकायचं आहे. तर मला आमच्या वर्कशॉप्स ना या तिथे मी खूप भरपूर खूप आवडेल. अगदी हो. खूप नक्की बोलू आम्ही. So- सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मी प्लॅन करतोय. ओके ओके ओके. आणि त्याच्याबद्दलचे सुद्धा डिटेल्स आपण देऊया का नक्की डिस्क्रिप्शन मध्ये? नक्की देऊ. कारण मला असं आहे, त्या मागचा हेतू असा आहे की जास्तीत जास्त लोक या विषयावर त्यांनी बोललं पाहिजे. माइंडफुलनेस बद्दल बोललं पाहिजे, मानसिकतेबद्दल बोललं पाहिजे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेलं पाहिजे. तर ते आणखीन लोकांचा इच वन टीच वन, बरोबर एकाने दुसऱ्या माणसाला सांगितलं तरी सगळीकडे बरोबर. पसरत जाईल ते. बरोबर. तर आम्हाला नक्कीच आवडेल. सो डॉक्टर, हा जो स्टुडिओ आहे जिथे हा, आता आपण हो, हो, बसलोय हो, हो. तो आहे द प्रधा स्टुडिओ. बरं. तुम्हाला माहिती आहे पार्ल्यातच आहे, हो, हो. पार्ला ईस्ट मध्ये आहे. आणि आपल्या 2 मैत्रिणी आहेत, अच्छा. शिल्पा आपटे आणि मेधा गलगले. बरं. हा त्यांचा स्टुडिओ आहे. हे खरं तर त्यांचं बालपणाचं घरच आहे, बरं. जिथे त्यांनी हा स्टुडिओ बनवलाय. आणि इथे वर्कशॉप्स त्या घेतात. बरं. म्हणजे इथे तुम्हाला जेवढे आर्टिफॅक्ट्स दिसत दिसतायत. आहेत ते हँडमेड हँडक्राफ्टेड आहेत. वा. ते शिकवतात सुद्धा इथे वर्कशॉप्स घेऊन. बरं. हा रेंट आउट सुद्धा करतात. बरं. तेव्हा हो. तुम्ही जे वर्कशॉप्स घेताय त्याच्यासाठी हा मला असं वाटतं ॲप्ट आहे, खूप पॉझिटिव्ह सुद्धा आहे. नक्की एक 20-25 लोक, 21 लोक इथे आरामात बसू शकतील. बोलायला हो, हो. सहजपणा येईल त्याच्यामध्ये. Yes. नक्कीच मला आवडेल. कारण माइंडफुलनेस वर्कशॉप असे असतात ते जास्त इंटेन्स असतात आणि छोट्या ग्रुपमध्ये अधिक अच्छा. 500-1000 माणसांना बरोबर इंटरॅक्टिव्ह असते. पोचू शकत नाही. इंटरॅक्टिव्ह असतं. प्रत्येकाला बोलण्याची संधी असते, प्रत्येकाला व्यक्त व्हायचं असतं, सांगायचं असतं. तर ते पण सांगता आलं पाहिजे, शेअर करायचं असतं. तर ते सगळं व्हायला अशी जागा पाहिजे जिथे तुम्हाला कम्फर्टेबल वाटलं. बरोबर. नक्कीच आवडेल मला. Yes. मला आवडली ही जागा. इट इज गुड वाईब. थँक्यू सो Yeah. मच. खूप बरं वाटलं. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब, एक वेगळं वळण.